लावून सगळे पहिला प्रश्न बघूया. सस्तन प्राणी प्रकार आणि त्यांचा पिलांना जन्म देण्याची पद्धत याविषयीच्या योग्य जोड्या विचारल्या होत्या. त्यामध्ये अ ऑप्शन आहे प्रोटोथेरिया, मेटोथेरिया आणि युथेरिया. आता बघा प्रोटो हा शब्द आहे. प्रोटो या शब्दावरनं काय ध्वनित होते सुरुवातीला असेल ते. मग सुरुवातीला काय असणार आहे? सगळ्यात आधी सुरुवातीला अंडी घालणारे, म्हणजे जसं सजीवांचा विकास झाला त्यामध्ये सुरुवातीला अंडी घालणारे म्हणजे कुठून पक्ष्यापासून जसं मॅमलचा विकास झाला तसं अंड्यापासून सस्तनी प्राण्यांचा विकास झाला. म्हणजे अंडी घालणारे आणि पिलांना जन्म देणारे ह्यामध्ये फरक जवळचा कशात आहे? पक्षी आणि मॅमल विकासाचे टप्पे बघितलेत आपण. रेप्टाईल आले, त्यानंतर एव्हज आले आणि त्यानंतर मॅमल आले. तर प्रोटोथेरियाचे हे प्राणी अंडे घालतात. आता खाली मी चित्र दाखवले, त्यामध्ये चित्रामध्ये तुम्हाला दिसेल. हे बघा प्लॅटिपस आहे, पलीकडच्या साईडला प्लॅटिपस आहे, इकडच्या साईडला अँटीटर आहे. हे दोन आहेत ते प्रोटोथेरिया अंडी घालतात. त्यानंतर मेटोथेरिया हे अपरिपक्व पिलांना जन्म देतात, कांगारू. आणि बाकीचे जे मॅमल आहेत युथेरिया हे सगळ्यात जास्त डेव्हलप झालेले आहेत. म्हणजे ह्यामध्ये मनुष्य प्राणी पण येतो, हॉर्स वगैरे, जे विकसित पिलांना जन्म देतात. प्रोटो मेटो काही माहित नसेल तर या शब्दावरनं तर तुम्हाला अंदाज लावता आला पाहिजे होता. प्रोटो आणि मेटो ज्या प्रश्नाला तुम्हाला म्हणजे डायरेक्ट माहित नसेल त्याच्यावर अंदाज लागतंय का बघा. एज्युकेटेड गेसवरनं सोडता येतं का बघा. त्याचे बाकीचे अजून उदाहरणं आपण दिलेले तिथं. इकिडना, मेटोथेरियामध्ये कांगारू, युथेरियामध्ये मानव, प्रोटोमेटो या शब्दावरून अंदाज लावता येते. दुसरा प्रश्न बघा. आता याच्यामध्ये दोन गोष्टीवर लक्ष पाहिजे. पुढीलपैकी कोणते प्राणी संवाद साधण्यासाठी अतिश्राव्य ध्वनी ह्याला असं गोल करून घ्यायला पाहिजे प्रश्न सोडवतानाच तुम्ही. अल्ट्रासाऊंडवर लक्ष पाहिजे, कारण दोन टाईप आहेत, अल्ट्रासाऊंड आणि इन्फ्रासाऊंड. आता ह्याच्यामध्ये बघा फक्त वटवाघुळे त्या अल्ट्रासाऊंडचा वापर करतात. बाकीचे ऑप्शन बघा. याच्यामध्ये हत्ती, गेंडा, देवमासा हे तीन जे आहेत ना हे अवश्राव्य म्हणजे इन्फ्रासोनिकचा वापर करतात. हत्ती, गेंडा आणि देवमासा. त्याच्यामध्ये उत्तर काय पाहिजे? फक्त याचं फक्त 3 पाहिजे. म्हणजे तुमचं लक्ष अतिश्राव्य ध्वनीवर पाहिजे होतं प्रश्न सोडवताना. त्यामुळे जे कीवर्ड आहेत त्याला गोल करत चला, म्हणजे पुढे सोडवताना काय प्रॉब्लेम येणार नाही. ह्याच्यामध्ये दाखवलेले आहेत सगळे. आता बघा वनस्पतीमधील हार्मोन्स. तिसरा प्रश्न बघा, हार्मोन्स आणि त्याचे कार्य या संबंधीच्या जोड्या आहेत. आता ऑक्सिन कशासाठी आहे? वनस्पतीची अपेक्स म्हणजे अपायकल मेरिस्टेम मध्ये वाढ होण्यासाठी ऑक्सिन जबाबदार असतं. अपायकल मेरिस्टेम म्हणजे जी वनस्पती असेल त्याच्या वरच्या टोकात, आता ही जी प्ल्युमेल आहे, प्ल्युमेल पासून वरचं टोक तयार होते, इथून असे पानं असणार आहेत. इथल्या साईडला जास्त करून ऑक्सिनचं प्रमाण जास्त असते, इथं ऑक्सिन्स असतात. त्यामुळे ह्याचं उत्तर काय पाहिजे? वनस्पतीच्या वरच्या दिशेने वाढ. जिब्रेलिन कशासाठी? खोडाच्या वाढीसाठी आणि पेशी विभाजन म्हणजे एनलार्जमेंट पण होतंय खोडाचं. त्यामुळे इथं ऑप्शन सेल डिव्हिजन येऊ शकते. तर सॉरी, खोडाची वाढ म्हणजे काय होणार आहे? गिअर. हा, जो बुंदा आहे झाडाचा तो बुंदा वाढण्यासाठी जिब्रेलिन कारणीभूत आहे. म्हणजे हाईट वाढण्यासाठी ऑक्सिन आणि जो जाडी वाढण्यासाठी बुंद्याचं जिब्रेलिन. आता बघा ह्या दोन्ही आहेत ह्याच्यामध्ये पेशी विभाजन आणि खोडाची वाढ. आता सेल डिव्हिजनला डायरेक्ट सायटोकायनिन दिलेला आहे, त्यामुळे सायटोकायनिनची जोडी कुठे लागेल? म्हणजे हा जरी इन्फरन्स काढलेला आहे आपण, पण डायरेक्ट जबाबदार आहे सायटोकायनिन सेल डिव्हिजनला. त्यामुळे डायरेक्ट लागणाऱ्या जोड्या आधी जोडून घ्या. सायटोकायनिन डायरेक्ट दिलेलं आहे पेशी विभाजन. आता राहते दोन. ऍब्सिसिक ऍसिड कशासाठी आहे? तर दोन गोष्टी आहेत. पहिलं तर काय, ऍब्सिसिक ऍसिड मध्ये जर एखाद्या वेळेस समजा दुष्काळी परिस्थिती तयार झाली किंवा जास्त ऊन पडलं तर एक हिरवं झाड असेल मोठं, तर ती पाणी जास्त ट्रान्सपिरेशन जास्त होईल आणि वॉटर लॉस जास्त होईल. त्यामुळं ऍब्सिसिक ऍसिड सिक्रेट होतं. आणि पानं जे असणार आहेत, पानाचा हा स्टेम आहे, हे पानाचा देठ आहे. तर अशी जी हजारो पानं आहेत इथं ऍब्सिसिक ऍसिड सिक्रेट होणार, त्याच्यामुळे हे पान तुटणार आणि खाली गळून पडणार. म्हणजे पान कोंबण्यासाठी ते जबाबदार आहे. त्यासोबतच
ऍब्सिसिक ऍसिड अजून एक गोष्टीसाठी, त्यामध्ये बीजांकुरण, जर्मिनेशन ऑफ सीड. आता जर्मिनेशन कशी होते, एखादी बी असेल समजा, हे मातीत रोवलंय आपण, म्हणजे मातीत पडलंय, ऍक्सिडेंटली पडलंय, किंवा आपण त्याची ज्यावेळेस लागणी करतो किंवा पेरणी करतो त्यामध्ये टाकलंय, पण पेरणी केल्यानंतर आपण पाणी देतो, बरोबर आहे. ऍक्सिडेंटली ज्यावेळेस पडेल त्यावेळेस बीजांकुरण होण्याच्या आधी ते सीड डॉर्मन्सी पिरियड मध्ये राहतं. कारण जर ही गोष्ट अस्तित्वात नसली असते ह्याच्यामध्ये वनस्पतीच्या बियामध्ये, तर काय झालं असतं बघा. समजा आता आपण आंब्याची कोय टाकले, त्याचं लगेच बीजांकुरण झालं आणि ती आली. उन्हाळ्यात आपण आंबे खातो ना, टाकले ते झाड येत नाही, पावसाळ्यातच येत आहे. लगेच आलं तर काय होईल, उन्हाळ्यात पाणी नसणार आहे आणि ते आलेलं झाड सुकून जाईल आणि त्या बियाचा काय उपयोग होणार नाही. पण ते जर पावसाळ्यात जर त्यापासून बीजांकुरण झालं तर काय होईल, ते वाढेल चांगलं, कारण त्याला परत सतत पाणी मिळत राहील. त्यामुळे जुलैच्या दरम्यान तुम्ही टाकलेले जे आंब्याच्या कोया असतील त्यापासून झाड आलेलं दिसतं आपल्याला आंब्याचं. तर ते बीजांकुरण होण्यासाठी ऍब्सिसिक ऍसिड कारणीभूत आहे. ऍब्सिसिक ऍसिड हार्मोन सिक्रेट होतं आणि त्यानंतरच डॉर्मन्सी पिरियड, म्हणजे जी सुप्त अवस्था आहे ती ब्रेक होते. म्हणजे प्रत्येकाचं एक कॅलेंडर जसं आपल्या शरीरात असतं तसंच ते वनस्पतीमध्ये पण असतं. ते आजूबाजूचं वातावरण बघून जर्मिनेशन घडतं. अजून एक उदाहरण आहे, काही फुलाची झाड आहेत, त्याच्या बीजाणुदाणे असते, पाऊस पडल्यानंतर ते फुटून बिया बाजूला पडतात. तुम्ही पाणी टाकून बघत असाल, केसरी कलरची फुलं वगैरे असतात, बघितलं, सदाफुली. जिथं पाणी पडलं ना त्यानंतरच ते फुटतात, म्हणजे त्यांना अनुकूल परिस्थिती पाहिजे, त्यासाठी बीजांकुरण ऍब्सिसिक ऍसिड हे कारणीभूत आहे. आणि शेवटचे जिब्रेलिन राहिले त्याचं काय, खोडाची वाढ. आता बघा, हे डायग्राम मध्ये आपण डायरेक्ट दिलेलं आहे. हे जे वरचं टोक आहे, इथं प्ल्युम्युलचा भाग, म्हणजे प्ल्युम्युल म्हणजे काय, प्ल्युमेल आणि रॅडिकल. ज्यावेळेस बी तयार होतं, बी रुजतं, त्यानंतर प्ल्युमेल आणि रॅडिकल तयार होतं. रॅडिकल पासून मुळाची वाढ होते, प्ल्युमेल पासून खोडाची आणि वरच्या जो वर दिसतो, जमिनीच्या वर दिसतो त्या भागाची वाढ होते. आणि वरच्या साईडला ऑक्सिजन कंटिन्यू सिक्रेट होत राहतं. ऑक्सिजनमुळे झाडाची हाईट वाढत जाते. इथं सगळे हार्मोन दिलेले आहेत. ऍब्सिसिक ऍसिड स्टोमॅटल क्लोजर साठी सुद्धा कारणीभूत आहे. स्टोमॅटल म्हणजे अशा स्टोमॅटा असतात, या स्टोमॅटा हे पाण्याच्या मध्ये पर्णरंध्र असतात असं चिटकून, गार्ड सेल असणार बाजूला. आणि हे गार्ड सेल कधी ओपन होणार, ज्या वेळेस त्यांना गॅसेस एक्सचेंज असेल, म्हणजे O2 घ्यायचा किंवा CO2 सोडायचा, असे दोन्ही प्रोसेस चालतात वनस्पतीमध्ये. पण समजा उन्हाच्या वेळेस जर स्टोमॅटो ओपन राहिली तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रान्सपिरेशनल लॉस होईल, म्हणजे वॉटर लॉस होईल. त्यामुळं ह्या सुद्धा गोष्टी ऍब्सिसिक ऍसिड नियंत्रित करतं. ऑस्मोरेग्युलेशन, म्हणजे जसं आपल्याकडे ऑस्मोरेग्युलेशन आहे, आपल्या शरीरातनं घाम वगैरे निघतं, तसं ऑस्मोरेग्युलेशन वनस्पतीमध्ये सुद्धा होतं. त्यासाठी हा ऍब्सिसिक ऍसिड हा हार्मोन कारणीभूत आहे. पुढे बघा, आता मेंदूचे कार्य कोणत्या भागात मार्फत नियंत्रित केले जातात असं सांगितलं. त्यामध्ये ऐच्छिक हालचाली, व्हॉलंटरी ऍक्शन, त्यामध्ये कोऑर्डिनेशन आणणं. ऐच्छिक हालचाली म्हणजे काय, आता ही मी हात उचलतोय आणि पेन चालवतोय, ही ऐच्छिक हालचाल आहे. हृदय धगधग करतंय, धगधग नाही लबडब करत असतंय, ती बॉलिवूड साठी धगधग आहे. ऍक्च्युअल मेडिकल फील्ड साठी ते लबडब असा आवाज आहे. ते थांबवू शकता का तुम्ही, नाही थांबू शकत. नाहीतर कित्येक आत्महत्या हृदय बंद पडल्यामुळेच असं झालं असतं ना, किंवा आत्महत्येचा प्रयत्न. तर ह्या गोष्टी इनव्हॉलंटरी आहेत. ज्या व्हॉलंटरी ऍक्शन आहेत त्या सगळ्या कशा, आता बघा ह्याच्यामध्ये काय, सेरेबेलम किंवा हिंडब्रेन, सेरेब्रम, त्यासोबत मिड ब्रेन एक ऑप्शन आहे, आणि परत कुठला ऑप्शन आहे, स्पायनल कॉर्ड. शरीरातील तोल सांभाळणे. आता व्हॉलंटरी ऍक्शन करणे वेगळं आहे आणि कोऑर्डिनेशन वेगळं आहे. नियंत्रित करणे हा वेगळं झालं, आणि व्हॉलंटरी ऍक्शन साठी कारणीभूत असणं हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. बॅलन्स सांभाळणे, चालणे, धावणे या क्रिया नियंत्रित करणे. आता नियंत्रित मध्ये कोऑर्डिनेशन येते, दोन्हीवर कोऑर्डिनेशनवर लक्ष पाहिजे. आता आपण डायग्राम बघूया, ह्याच्यामध्ये डायरेक्ट दिलाय बघा. ह्याचा आन्सर काय लिहून घेतला असेल ना तुम्ही, ह्याचा आन्सर आहे 2, सेरेबेलम किंवा हिंड ब्रेन. आता बघा ह्याच्यामध्ये पार्ट सांगितलेले आहेत. हे थॅलॅमस आहे ते इथल्या साईडचा, ह्याला परत आपण एनलार्ज करून घेतलं एवढ्या भागाला आणि बाजूला दाखवलंय. आता सेरेब्रम बघा, कॉन्शियस थॉट प्रोसेस इंटेलेक्च्युअल फंक्शन, म्हणजे आपण विचार जो करतो, विचार सगळी शक्ती या भागात नियंत्रित झालेले, केंद्रित झालेले. त्यासोबत मेमरी स्टोरेज आणि प्रोसेसिंग. आपला मेमरी कार्ड कुठं आहे, पुढच्या भागात आहे.
ह्युमन मेमरी कार्ड, इथं स्टोरेजची कॅपॅसिटी आपली सगळी. कॉन्शियस आणि सबकॉन्शियस रेग्युलेशन अँड स्केलेटल मसल कॉन्ट्रॅक्शन, म्हणजे मी आता सांगितलं स्केलेटल आणि मसल कॉन्ट्रॅक्शन हित आहे. त्यानंतर सेरेब्रम बघा, कोऑर्डिनेट्स कॉम्प्लेक्स स्टोमॅटिक मोटर अँड पॅटर्न्स. कोऑर्डिनेट हा शब्द महत्वाचा आहे. सगळ्यामध्ये सुसूत्रता आणण्याचं काम कोण करते? सेरेबेलम, म्हणजे हा पार्ट आहे खालचा, हिंड ब्रेन किंवा सेरेब्रम असं म्हणतो आपण त्याला. त्यासोबत ऍडजस्ट आउटपुट ऑफ सोमॅटिक मोटर सेंटर इन ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड, म्हणजे सगळं सुसूत्रता आणण्याचं जे नियंत्रण आहे ते ह्या भागात एकवटलेलं आहे. हा भाग मेमरी कार्डचा आहे, हा भाग आहे तो सुसूत्रता आणण्यासाठी आहे, मागचा भाग. आता बघा अजून मेडुला ऑब्लोंगेटा. आता बघा ह्याच्यामध्ये मेडुला ऑब्लोंगेटा हे खालचा भाग आहे, हा भाग आहे मेडुला ऑब्लोंगेटाचा. रिलेज सेन्सरी इन्फॉर्मेशन टू थॅलमस, आणि हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. कार्डिओव्हास्क्युलर रेस्पिरेटरी अँड डायजेस्टिव्ह ऍक्टिव्हिटीज. छोटा मेंदू म्हणतो आपण. छोटा मेंदू ऍक्च्युअल हे मागचा मेंदू नाही तर त्याच्या खाली जी स्टेम आहे त्याला आपण छोटा मेंदू म्हणतो, आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काम आहे हृदयक्रिया आणि श्वासोच्छ्वास. जर समजा कुठला व्यक्ती पडला तर त्याच्या मागच्या मेंदूला लागलं तर लवकर मृत्यू होतो, तर हा भाग डॅमेज झालेला असतो, आणि एकदा हृदयक्रिया संपली तर विषय संपला. मेंदू 4 ते 5 मिनिटं फक्त विदाऊट ऑक्सिजनच्या जिवंत राहू शकतो, त्यानंतर रामनाम सत्य आहे. त्याच्यामुळं हा भाग जर डॅमेज झाला तर लवकर मृत्यू येण्याचा संभव आहे. पुढच्या भागाला जर लागलं तर गजनी वगैरे काय तर होईल ते, पण मागच्या बाजूला लागलं तर विषय संपला त्याचा, कोमा वगैरे काहीच नाही. कारण मेंदू आणि हार्ट ह्या दोन गोष्टी एकमेकाशी रिलेटेड आहे. मग सगळ्यात महत्वाचा हा भाग आहे, सगळ्यात डेलिकेट खालचा भाग आहे. त्यानंतर थॅलमस आणि हायपोथॅलमस हा ग्रंथीचा पण प्रकार आहे. हे वेगवेगळे हार्मोन्स पण सिक्रेट करतात. आणि मिड ब्रेनचे बघा प्रोसेस ऑफ व्हिज्युअल अँड ऑडिटरी डाटा, म्हणजे आपण जे बघतो त्याचं कन्व्हर्जन होतं. ऍक्च्युअल आकृती कशी बघते त्याच्यावर प्रश्न आहे, मी तुम्हाला त्याच्यावर एक व्हिडिओ दाखवेन, त्यावेळेस पण अजून ह्या गोष्टी तिथं रिलेट करेन. फक्त हे डायग्राम व्यवस्थित करा, ह्याच्यामध्ये आपण सगळं दिलेलं आहे, हे तुम्हाला परत भेटेल तुम्हाला जे एक्सप्लेनेशन मध्ये. हा प्रश्न क्लिअर झाला ना? काय असेल तर तुम्ही त्याच वेळेस विचारत चला. आता पुढचा प्रश्न बघा, क्रोमोझोम हे घटक सजीवाच्या पेशी केंद्रात किंवा न्यूक्लियस सेल मध्ये असतात. बरोबर आहे. हे सेल, एक मिनिट, हे सेल आहे. सेलच्या आतमध्ये इक्युरोटिक सेल असेल तर न्यूक्लियस मेम्ब्रेनने एकवटलेला असतो, आणि ह्याच्यामध्ये डीएनए असणार. डीएनएच्या आतमध्ये क्रोमोझोम असणार, आणि क्रोमोझोम कशापासून बनतात? जीन्स पासून बनतात. हे वाक्य पण बरोबर आहे, पहिलं पण वाक्य बरोबर आहे. हेरिडिटरी कॅरेक्टरिस्टिक्स वाहून नेण्याचे घटक आहेत. बरोबर आहे. आपले जे वांशिक गुणधर्म आहेत हे सगळे गुणसूत्र वाहून नेतात. गुणसूत्र डीएनएचा एक घटक आहे. त्यामुळे ही तिन्ही वाक्य बरोबर असल्यामुळे उत्तर काय असणार ह्याचं? पर्याय क्रमांक 4. आता बघा, पुढील पैकी कोणत्या आजारामध्ये रक्ताची ऑक्सिजन वहन क्षमता कमी होते, कॅरिंग कॅपॅसिटी कमी होते. आता ह्याच्यामध्ये तुम्ही एक एक रोग बघा आणि त्याचे काय काय टाईप आहेत बघा. आता थॅलेसेमिया यामध्ये काय होणार आहे? हिमोग्लोबिनची संख्या कमी होणार आहे सामान्य संख्येपेक्षा. आता हिमोग्लोबिनची संख्या कमी झाली तर डायरेक्ट इम्पॅक्ट करणार ऑक्सिजन वहन क्षमतेवर. त्यानंतर बघा सिकल सेल ॲनिमिया, ह्यामध्ये हे पार्ट महत्वाचं आहे. त्याचं जे रेणू आहे, मॉलिक्युल आहे, त्याच्यामध्ये 6 अमिनो ऍसिड किंवा अमायनो ऍसिड असतं. त्याच्यामध्ये ग्लुटामिक ऍसिडची जागा व्हॅलिन घेतं, आणि त्या व्हॅलिनने घेतल्यामुळे त्याचा आकार असा विळ्यासारखा होतो. आणि विळ्यासारखा झाल्यामुळं त्याची जी वहन क्षमता आहे ती कमी होते. सिकल सेल ॲनिमिया, त्यांना रक्ताची जास्त गरज पडते. सिकल सेल ॲनिमिया सोलापूरमध्ये शहा रक्तपेढी त्या रोगाला ग्रस्त असणाऱ्या लोकांनी चालू केलेले शहा रक्तपेढी सोलापूरची फेमस आहे. त्यानंतर ब्लू बेबी सिंड्रोम हा आजार अनुवंशिक आहे. ह्यामध्ये नायट्रोजनचे प्रदूषित पाणी पिणे हे कारण समाविष्ट आहे. त्यामुळे काय होणार ब्लू बेबी सिंड्रोम मध्ये? तर निळ्या कलरचं दिसणार ऑब्व्हियसली. जे लालसर असतं कलर त्वचेचं ते निळं होतं. निळं कधी होतं? ज्यावेळेस डिऑक्सिजनेटेड ब्लड जास्त प्रमाणात असेल. म्हणजे आपल्या शिरा निळ्या दिसतात का? तर त्यामध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लडचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे ह्याचं उत्तर येईल अ, ब, क. आणि तिसरं तर तुम्हाला माहितच आहे वर्णहीनता, म्हणजे त्यामध्ये काय असतं? अल्बिनिझम मध्ये कोड फुटणे आपण म्हणतो साधारण भाषेत. त्याच्यामध्ये जे आपल्या त्वचेमध्ये मेलेनिनचं प्रमाण असतं ते कमी जास्त होतं. जर आपण पृथ्वी जर बघितली अशी, त्याच्यामध्ये मधनं काय जातंय? इक्वेटर जातंय. बरोबर आहे का? इक्वेटरच्या वर सूर्यकिरण जे असतील ते असं लंब रूपात पडणार आहेत.
एक मिनिट. सूर्यकिरण इक्वेटरच्या वर लंब रूपात पडते, त्यामुळे जास्त प्रमाणात सूर्यप्रकाश पडणार आहे. आणि जर सूर्यप्रकाश डायरेक्ट जर आपल्या UV रेज आतमध्ये गेले त्वचेच्या आत, तर कॅन्सर वगैरे होण्याचा धोका आहे. आणि त्यासोबतच म्युटेशन पण होऊ शकतं DNA मध्ये. मग ते रोखण्यासाठी काय तर पडदा पाहिजे ना. जसं गाडीमध्ये एसटी मध्ये वगैरे बघा तुम्ही, आता एसटीत तर पडद्याची सोय नसते, किंवा लालपरी माहितच आहे आपल्याला. आपण पेपर वगैरे घेऊन जातो, पेपर लावतो, आपला जुगाड, भारतीय जुगाड, आपण सगळे पेपर लावून जी किरण आहे ते अडवतो. तसंच हे नैसर्गिक व्यवस्था आहे मॅलेलिन म्हणजे. काळा असणं म्हणजे वाईट नाही, काळा असणं त्या पूर्ण इक्वेटरवर असणारी एक संरक्षक व्यवस्था आहे. ते म्हणजे शरीराला बाकीच्या हार्मफुल रेजचा काय परिणाम होऊ नये त्यासाठी मग कलर काळा होतो. आणि भारतीय कलर सुद्धा जवळपास काळ्याच्या जवळपासच आहे. द्रविडियन जे लोक आहेत ते, मी काळा म्हणून म्हणत नाही, पण भारतीय कलर नॉर्मली काळ्याच्या जवळपास आहे. कारण आपण कर्कवृत्ताच्या खाली आणि विषुवृत्ताच्या जवळपास राहतो ना. ह्याच्यामध्ये जे असणारे लोक आहेत त्यांचा कलर जवळपास काळा आहे. आणि जे वरच्या पोलर साईडला जास्त राहतात ते जास्त फेअर आहेत, कारण त्यांच्यावर जे UV रेजचा प्रमाण किंवा UV रेजचा मारा कमी प्रमाणात होतो. 7वा प्रश्न बघा. पुढीलपैकी कोणत्या प्राण्यामध्ये काही बाबतीत होणारे अवयव पुनर्भवन म्हणजे ऑर्गन रिजनरेशन, आपलं बोट तुटलं तर दुसरं बोट येतंय का? फक्त पालच एक अशी आहे की समजा त्याच्या मागे कोण लागलं, मांजर वगैरे लागली तर तुम्ही बघितलं असेल जर, किंवा युट्यूब मध्ये आता सगळे व्हायरल व्हिडिओ असतातच, काय पण दाखवते त्यामध्ये. तर त्याच्यामध्ये पालाच्या मागे जर मांजर लागलं तर पाल काय करते, त्याची शिपूट तोडून टाकते. ते थायरॉइड या हार्मोनमुळे होते. ते तोडल्यामुळं ती शिपूट पण अशी उड्या मारणार आणि मग गंडवलं त्यानं त्या ह्याला मांजराला, आणि मग ती निघून जाते. मग हे पालीमध्ये दिसून येते. हे कॉमन सेन्सवर आहे, पुस्तकातला प्रश्न नाही, दैनंदिन जीवनावर आधारित आहे. 8वा प्रश्न बघा. हे बरोबर आला ना सगळ्यांचा? एक ग्लुकोज रेणूच्या संपूर्ण विघटनातून किती ATP रेणूची निर्मिती होते? आता ATP रेणू वेगवेगळे होतात, पण सगळ्यात जास्त ऑक्सिजनच्या पूर्ण उपलब्धतेत सगळ्यात जास्त ATP तयार होतात. ऑक्सिजन कमी असेल तर कमी ATP तयार होणार. आता नॉर्मल रेस्पिरेशननं सगळ्यात जास्त ATP ची संख्या 38 ATP आहे. हे फेमस रेस्पिरेशनची रिएक्शन C6H12O6 ग्लुकोजचा रेणू 38 ATP देतो. ही रिएक्शन बघून घ्या. आणि त्यासोबतच आपल्या शरीरात ॲनॉर्बिक रेस्पिरेशन होतं, ॲरोबिक रेस्पिरेशन होतं का, पार्शली म्हणजे ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन होऊ शकतं. कसं आहे आपल्या सांगा? फक्त ॲरोबिक होतं का? दुसरं मसल सेल मध्ये कुठलं होणार आहे? हा, ॲरोबिक आणि ॲनॅरोबिक पण. मसल सेल जे आहेत, मसल सेल त्याच्यामध्ये लॅक्टिक ऍसिड जे तयार होतं, म्हणजे आपण समजा जास्त पळलो तर आपला भाता म्हणजे फुफ्फुस किती जरी काम केलं तर ते कमीच पडणार आहे, कारण पळताना जास्त एनर्जी लागणार आहे. आणि एनर्जी तयार करायचं म्हणजे एकच उपाय, रेस्पिरेशन. रेस्पिरेशन ही क्रिया म्हणजे श्वास घेणं नाही, ते ब्रिथिंग जे झाली. श्वास घेतल्यानंतर ते मायटोकॉन्ड्रियापर्यंत नेलं जातं आणि प्रत्येक सेल एनर्जी तयार करते ATPच्या स्वरूपात. आणि समजा जास्त ऊर्जेची गरज असेल तर ती एनर्जी कमी पडते. मग त्यावेळेस आपल्याला जुगाड करावं लागतं मायटोकॉन्ड्रियामध्ये, ह्याच्यामध्ये प्रत्येक पेशीला स्वतःच एनर्जी तयार करावं लागते. आणि ते तयार करताना ऑक्सिजन कमी पडतो, त्यामुळं ॲनॉर्बिक रेस्पिरेशन होतं आणि त्यामध्ये बाय प्रोडक्ट लॅक्टिक ऍसिड तयार होतं. आणि लॅक्टिक ऍसिडमुळे पायाला गोळे वगैरे येतात. ती तुम्ही बघितलं असेल 8वी 9वी 10वीच्या पुस्तकात आहे. आता पुढचा प्रश्न बघा. कोणत्या संप्रेरकाच्या सहाय्याने टॅडपोलचे रूपांतर प्रौढ बेडकात होते? तर ह्याचं उत्तर काय? थायरॉइड. थायरॉइडमुळं टॅडपोलचं प्रौढ बेडकात रूपांतर होते. आता व्हिटॅमिन सी संबंधी आयोग्य विधानाची निवड करायची. दात व हिरड्याच्या विकासासाठी याची आवश्यकता असते. फुल टॉस आहे, 6 मारायला पाहिजे सगळ्यांनीच. अयोग्य नसलेल्या म्हणजे हा योग्य आहे. पुढे बघा. त्वचेच्या आरोग्यासाठी कोलेजन, अँटी एजिंग म्हणतो ह्याला. बऱ्याचशा कॉस्मेटिक मध्ये लिहिलं असतं कोलेजन वगैरे, वय कमी करण्यासाठी. कमी करण्यासाठी नाही, जास्त दिसून नये असं, कमी तर होणार नाही. शरीर लोहाच्या पुनर्वापरासाठी रियूज ऑफ आयर्न साठी याची आवश्यकता असते. तर तिन्ही बरोबर आहे, त्यामुळे वरील पैकी सर्व. ऍसिडिटीवर औषध म्हणून वापरण्यात येणाऱ्या मिल्क ऑफ मॅग्नेशिया ह्या दुधासारख्या दिसणाऱ्या पदार्थात कुठल्या पदार्थाचे निलंबन म्हणून वापरले जाते? सस्पेन्शन.
ह्याचं उत्तर आहे मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड MgOH ट्वाइस. MgOH ट्वाइस. हे असं पावडर दिसते. दूध पावडर कशी असते त्या टाईप दिसते ते. दूध पावडर पाण्यात टाकल्यावर कसं सस्पेन्शन तयार होते, सेम असंच तयार होते. फक्त दूध स्लाइटली ऍसिडिक असते. तरी पण थंड दूध हे ऍसिडिटीवर रामबाण उपाय असं आयुर्वेदामध्ये लिहिलंय. आणि आपण पण प्रयोग करून बघितला तर ऍसिडिटी कमी होते. म्हणजे त्याचा तसा गुणधर्म आहे, स्लाइटली ऍसिडिक आहे. आणि मिल्क ऑफ मॅग्नेशिया जे आहे, सॉरी मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड आहे, तो अशा कलरचा दिसतो दूध पावडर सारखा. आणि ही जर पाण्यात टाकला तर त्यापासून मिल्क ऑफ मॅग्नेशिया तयार होते, जे बेसिक नेचरचे आहे. आणि ऍसिडिटी झाल्यानंतर आता जेलुसिल वगैरे बऱ्याच गोळ्या निघालेत, पण आधीच्या काळात 10-15 वर्षापूर्वी मिल्क ऑफ मॅग्नेशिया मोठ्या प्रमाणात ऍसिडिटीवर वापरला जात असे. आता बघा पुढं प्रश्न कळाला नाही का? ह्याच्यामध्ये काय सांगितलं बघा, ऍसिडिटीवर औषध म्हणून वापरण्यात येणारे मिल्क ऑफ मॅग्नेशिया जे दुधासारखे दिसते ते तयार करण्यासाठी कोणत्या पदार्थास निलंबन म्हणून वापरले जाते. निलंबन म्हणजे काय असते, मिक्सचरचे प्रकार आहेत. एक आहे होमोजिनियस मिक्सचर आणि दुसरं आहे हेट्रोजिनियस मिक्सचर. होमो आणि हेट्रो तिथंच लिहितो, ह्याच्यामध्ये लिहिताना थोडा प्रॉब्लेम आला. होमोजिनियस मिक्सचर मध्ये काय असतं, समांगी मिश्रण, त्याच्यामध्ये पूर्ण मिक्स होतं. म्हणजे समजा तुम्ही मीठ घेतलंय आणि पाणी घेतलंय, मीठ आणि पाणी हे जर मिक्स केलं तर ते एकत्र होणार नाही. इतकं एकत्र होणार की वेगळं दिसणार नाही किंवा वेगळं ओळखताच येणार नाही. तुम्ही म्हणजे सूक्ष्मदर्शी लावा नाही तर इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शी लावा, ते ओळखू शकत नाही कोणी एकत्र आहे. आता दुसरं मिक्सचर बघा, ह्याच्यामध्ये आपण पाणी घेतलंय आणि भुसा घेतलाय, हे पहिलं उदाहरण झालं. दुसरं बघा, पाणी आणि भुसा, हे सस्पेंडेड पार्टिकल आहेत. आता पाण्यात जर भुसा टाकला आणि मिक्स केला तर मिक्स होणार नाही, पण आपल्या नेकडं आयला दिसणार. आता सस्पेन्शनचे दोन प्रकार आहेत, सस्पेंडेड मिक्सचर आणि दुसरं आहे कोलायडल. दुधाचं आहे ना, जे दूध आहे ते कोलायडल आहे. सस्पेन्शन म्हणजे काय, उघड्या डोळ्याने दिसू शकतं. आणि दूध जे असतं ते पाण्यातलं कोलायडल असतं. त्याच्यामध्ये बघायचं म्हणलं, आपल्याला वेगवेगळे कण बघायचे म्हणले तर आपल्याला इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपचा वापर करावा लागतो. का हा, टॉर्च. आणि टॉर्चनं सुद्धा दिसणार ना, इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपच्या अंडर आपण बघू शकतो वेगवेगळे कण. किंवा रजनीकांत बघू शकत असेल. नेकडं मानवी आहे ना, मानवी आय म्हणजे मानवी डोळा हे वेगळं बघू शकत नाही. पण हे होमोजिनियस नाही, हेट्रोजिनियस आहे. होमोजिनियस म्हणजे काय, पूर्ण एकत्र होणे, म्हणजे वेगळं करताच येणार नाही. जोपर्यंत त्याला म्हणजे आपण डिस्टिलेशन वगैरे प्रोसेस वापरत नाही तोपर्यंत वेगळं करता येणार नाही. फिजिकल प्रोसेसनच वेगळं करता येईल. म्हणजे ते मिक्स झालेलं असतं ते होमोजिनियस. आणि हेट्रोजिनियस म्हणजे असं आहे. तर हे जे पावडर आहे, हे पावडर जर पाण्यात टाकले ना तर हे पूर्ण विरघळत नाही, पण अशा स्थितीत राहते की ते आपल्याला एकत्र झाल्यासारखे किंवा दुधासारखे वाटते. तर सस्पेन्शन म्हणून पाण्यात काय वापरतात, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, आणि ती वापरून आपण मिल्क ऑफ मॅग्नेशिया तयार करतो. हा जो प्रश्न आहे तो ऍप्लिकेशन ऑफ केमिस्ट्री आहे. म्हणजे जे केमिकल पदार्थ आहेत त्याचे दैनंदिन जीवनातील वापर. आणि आपला जर पेपर बघितला, जरी 8 प्रश्न असले केमिस्ट्रीचे तर 8 पैकी 3 प्रश्न दैनंदिन जीवनातील केमिस्ट्रीवर आधारित असतात. म्हणजे समजा आपण फायर एक्सटिंग्विशर आहेत, म्हणजे अग्निशामक सिलेंडर किंवा अग्निशामक नळी आपण मराठीत म्हणू त्याला, तर त्याच्या आतमध्ये जे जे काय पदार्थ वापरले जातात ABC असे टाईप असतात, ते दैनंदिन जीवनातील रसायनशास्त्र आहे. ते कुठल्या पुस्तकात दिलेलं नाही, पण असे प्रश्न येतात. ह्याच्या आधी ज्यांनी राज्यसेवा दिली असेल त्यांना अनुभव असेल, ज्याचा आपल्या पुस्तकाशी काय संबंध नाही पण दैनंदिन जीवनात वापर होतो, कॉस्मेटिक वगैरे त्याच्यावर प्रश्न येतात. त्या अनुषंगाने हा प्रश्न टाकलेला आहे. अजून पण दुसरा एक पद्धत आहे, हायड्रॉक्साईड जे असतात ते जास्त करून बेसिक असतात. ज्यामध्ये OH असतं ना ते बेसिक असतं. समजा तुम्हाला जर काय हे लावायचं असेल, अंदाज काहीच माहित नाही आणि अंदाज लावायचा आहे, तर जे ऍसिडिटी आहे त्याच्या विरुद्ध काय वापरावं लागणार, बेस वापरावं लागणार. मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड म्हणजे ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये OH असणार आहे. म्हणजे समजा जे 50-50 ला राहतात प्रश्न, त्याच्यावर असा विचार करून पण सोडवू शकता तुम्ही. हायड्रॉक्साईड बेस आहे म्हणजे OH असणार, OH असणार म्हणजे ते ऍसिडिटीवर काम करणार. इथपर्यंत जाऊ शकतो जवळपास आपण. 50% शक्यता आहे बरोबर यायची, तरी पण माहित नसलं तरी पण. आता बघा, बॉम्बे ब्लड ग्रुप या रक्तगटातील व्यक्तीस रक्ताची गरज पडली तर कोणत्या रक्तगटातील व्यक्तीकडून रक्त स्वीकारू शकते. आता बॉम्बे ब्लड ग्रुप आहे हे दुर्मिळ रक्तगट आहे. ते मुंबईत आढळलं त्यामुळे त्याला बॉम्बे ब्लड ग्रुप असं नाव दिलं. आता ह्याच्यामध्ये काय असतं बघा, ह्याचा शोध बघा VM बेंडे यांनी लावलाय. महाराष्ट्रीयन डॉक्टर आहेत, त्यासाठी आपल्याला अजून जास्त महत्वाचं आहे. आता हा जो ब्लड ग्रुप आहे किती रेअर आहे बघा, 10 लाख लोकसंख्येमागे फक्त 4 लोकांना आढळतंय, 4 व्यक्तींना आढळतंय. ह्या ब्लड ग्रुपमध्ये
बघा अँटीजन खाली बघा, अँटीजन 4 सांगितलं, पण इथं जे बाकीचे अँटीजन आहेत, आता कुठलं ब्लड ग्रुप चालतंय आणि कुठलं नाही हे सगळं अँटीबॉडीवर डिपेंड असतं. अँटीजन आणि अँटीबॉडी म्हणजे काय तुम्हाला आधी समजावून सांगतो. आता बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय ना क्लिअर, मागपर्यंत दिसतंय. सुरुवातीला ए बी आणि ओ असे रक्तगट होते. निगेटिव्ह रक्तगटाचा शोध लागला नव्हता. त्यानंतर रिसस या माकडात रिसस हा नवीन फॅक्टर शोधून काढला. म्हणजे RH नावाचे सुद्धा अँटीबॉडी असतात. म्हणजे पॉझिटिव्हचं समजा एखाद्याच्या शरीरात हे एच असेल, RH असेल, RH पॉझिटिव्ह असणाऱ्याच्या, तर त्याच्यामध्ये RH नावाचे अँटीजन प्रेझेंट असतात. आणि समजा आता AB निगेटिव्ह उदाहरण घेऊ आपण. AB पॉझिटिव्ह मध्ये बघा ABH RH D हे दोन्ही प्रेझेंट आहेत. आता रिसस फॅक्टर प्रेझेंट आहे म्हणल्यावर AB ला कुठलं रक्त चालेल, कारण ह्याच्यामध्ये अँटीबॉडी काहीच नाहीत. अँटीबॉडी बघा, अँटीबॉडी म्हणजे सैनिक आहेत, त्याच्या विरुद्ध लढणार आहेत. ज्या टाईपचे अँटीबॉडी असतील ना ते त्याला विरोध करणार आहेत. आता ह्याच्यामध्ये एक पण अँटीबॉडी नाही, म्हणजे कुठलं जरी रक्त असेल तर AB+ ला चालेल. आता A+ बघा, A+ मध्ये अँटीबॉडी कुठले आहेत, Bचे आहेत. म्हणजे B पॉझिटिव्हचं रक्त चालणार आहे घ्यायला, नाही चालणार, कारण B विरुद्ध लढणार आहेत ते, बरोबर आहे का. आता B बघा, B मध्ये A चे अँटीबॉडीज आहेत, म्हणजे B ला A चं रक्त चालणार नाही. ABचं पण चालणार नाही, कारण AB मध्ये A B दोन्ही पण आहेत. मग B ला O चं चालेल आणि B चं चालेल. क्लिअर आहे. A ला कुठलं चालेल, A ला A चं चालेल आणि O चं चालेल, कारण O मध्ये पण आता बघा शेवटी O बघा, O मध्ये कुठले अँटीबॉडी आहेत, A आणि B आहेत. म्हणजे O ला A चं पण चालणार नाही, B चं पण चालणार नाही, O ला O चंच चालेल. आता खाली बघा बॉम्बे, हा सगळ्यात जास्त धोकादायक आहे, कारण ह्याच्यामध्ये A B अँटीजन H आणि RH फॅक्टर पण आहे आणि RH फॅक्टर D आहे. किंवा तिथं त्याला बघा आता कुठलंच बाकीचं रक्त चालणार नाही, फक्त त्याला बॉम्बे ब्लड ग्रुपच पाहिजे, कारण ह्याच्यामध्ये सगळेच अँटीबॉडी प्रेझेंट आहेत. आणि हा दुर्मिळ रक्तगट असल्यामुळे ह्यांच्या बऱ्याचशा संस्था पण आहेत. मी इथं फोटो टाकणार होतो पण ते संस्थेचा आला नाही वाटते. त्यांच्या बऱ्याचशा संस्था आहेत, म्हणजे NGO टाईप तयार केलेले त्यांनी. आणि ज्यांना जे बॉम्बे ब्लड ग्रुपचे लोक आहेत ते व्हॉट्सअप किंवा बऱ्याचशा साधनांनी एकमेकांशी संपर्कात राहतात, कारण ते हजारच्या आत असतील ते, आणि त्यांना जर रक्ताची गरज पडली इमर्जन्सीमध्ये तर ओवाला पण रक्त देऊ शकत नाही. म्हणजे त्यांना फक्त बॉम्बे ब्लड ग्रुपवालाच लागतो. आणि जास्त करून हा मुंबईमध्ये एकत्रित झालेला आहे हा जो रक्तगट आहे. 10 लाखाच्या मागे एक आहे. ह्याचा आन्सर काय असणार आहे मग, 4 नंबर. प्रश्न 13 बघा, फोटोसिंथेसिस निळ्या आणि लाल रंगाच्या प्रकाशात सर्वाधिक होते. आता हे स्पेक्ट्रावरनं कळेल तुम्हाला. हिरव्या रंगाच्या प्रकाशात कमी दराने होते आणि पिवळ्या रंगाच्या किंवा इन्फ्रारेड मध्ये होत नाही. तर हे सगळेच बरोबर आहेत. का बरोबर आहेत तुम्हाला दाखवतो. आता ही ऍब्सॉर्प्शन बघा, करस्पॉन्डिंग कलर मध्ये ऍब्सॉर्प्शन कसं होतं, जवळपास हिरव्यामध्ये कमी व्हायला लागले आणि पिवळ्यामध्ये जवळपास नाही ऍब्सॉर्प्शन. सगळ्यात जास्त लाईट कुठे शोषली गेलेली आहे, म्हणजे इथून असं हे पान आहे, हे सूर्य आहे, सूर्याचा प्रकाश पडला, हा लीप आहे. ह्याच्यामध्ये वेगवेगळे पिगमेंट आहेत. पिगमेंट वेगवेगळे असणार आहेत. त्यामध्ये क्लोरोफिल A B, कॅरोटेनाइड, झॅन्थोफिल आणि कॅरोटीन हे सगळे एकत्र असणार आहेत. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त शोषली गेलेली लाईट कुठली आहे, निळ्या आणि लाल. स्पेक्ट्रा बघाय, स्पेक्ट्रा ऑब्झर्वेशन वरनं काढलेला आहे, त्याच्यामध्ये शोषल्या गेलेल्या लाईटचा. आणि खाली खाली कमी कमी कुठं होत गेलाय, हिरव्यामध्ये कमी कमी होत गेलाय. पोपटीपासून पिवळा होताना तो निग्लिजिबल लेवलला आलाय. आणि इन्फ्रारेड मध्ये तर हे होतच नाही. लाईटीचा जो स्पेक्ट्रा आहे तो किती आहे, 4000 ते 7000 अँगस्ट्रॉम. 4000 ते 7000 अँगस्ट्रॉम. हा सेपरेट एक प्रश्नाचा विषय, हा लिहून घ्या. विजिबल लाईटचा स्पेक्ट्रा किती, 4000 ते 7000 किंवा 7500 पर्यंत पण घेतो कधी कधी. बऱ्याचशा पुस्तकात 7000 दिलेला आहे, पण 7500 पण काही पुस्तकात दिलेलं आहे. 4000 ते 7000 नॉर्मल लेवल आहे. नॅनोमीटर मध्ये जर घेतलं, अँगस्ट्रॉम म्हणजे किती आहे, 10⁻⁻10 मीटर आहे. आणि नॅनोमीटर म्हणजे किती आहे, -9 आहे. 10⁻⁻9 मीटर. जर नॅनोमीटर मध्ये जर दिलं तर 400 ते 700 नॅनोमीटर आहे. नॅनोमीटर हा सेपरेट पण प्रश्न विचारू शकतात. विजिबल लाईट स्पेक्ट्रा कुठला आहे, आणि जे प्रकाश संश्लेषण होतं ते मॅक्झिमम विजिबल लाईट मध्येच होतं. आणि जे त्यांना अनुकूल तापमान आहे ते 10 ते 35 डिग्री आहे. जर तापमान वाढलं तर जास्त तीव्र सूर्यप्रकाशात क्लोरोफिलला हानी होऊ शकते, आणि जे क्लोरोफिल नष्ट होऊन
प्रकाश संश्लेषणावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ऑप्टिमम टेम्परेचर लेवल 10 ते 35 डिग्री आहे. ऑप्टिमम टेम्परेचर लेवलवर सुद्धा सेपरेट प्रश्न येऊ शकतो. 10 ते 35 डिग्री ऑप्टिमम टेम्परेचर आहे. पुढचा बघा, मानवी हृदयातील नैसर्गिक पेसमेकर नॅचरल पेसमेकर असलेले एसए नोड हृदयाच्या कोणत्या कप्प्यामध्ये असते? काय उत्तर लिहिलं तुम्ही याचं? राईट ऑरिक्युल. आता बघा, अॅनाटॉमी मध्ये कधी पण लेफ्ट साईडला, म्हणजे अॅनाटॉमी आपण समोरच्या व्यक्तीची करत असतो ना, तर आपण जसं बघतो लेफ्ट साईडला राईट असतं आणि राईट साईडला लेफ्ट असतं, हे कायम लक्षात ठेवा. एसए नोड इथं प्रेझेंट आहे. एसए नोड काय करणार आहे? इम्पल्स तयार करणार आहे, इलेक्ट्रॉनिक इम्पल्स. त्याच्यामध्ये आकुंचन प्रसरण होणार आहे, म्हणजे लबडब होणार आहे, धगधग नाही. आणि हृदयाचा आणि बाकीच्या गोष्टीचा काय संबंध नाही. हृदयाचं काम फक्त रक्त पंप करणं आहे, बाकी त्याला बदनाम केलेलं आहे. बघा आता एसए नोड आहे. एसए नोड मध्ये काय होणार आहे? इलेक्ट्रॉनिक इम्पल्स तयार होणार आहेत, ते बंडल ऑफ हिज मार्फत खाली येणार आहेत. पर्किन्सचे फायबर. आता ह्याच्यामध्ये काय बघा, ऑरिक्युल आहे आणि वेंट्रिकल आहे. ऑरिक्युल मधून रक्त कुठं पास होणार आहे? खालच्या वेंट्रिकल मध्येच होणार आहे. आणि नंतर मग ते हृदयाकडे किंवा शरीराकडे किंवा फुफ्फुसाकडे जाणार आहे. पण जाताना वरून खाली येताना जास्त एनर्जी लागणार नाही. त्यामुळे हे जे इम्पल्स होतं फक्त 0.1 सेकंद लागतं त्याला खाली जायला. त्यामुळं इथलं जे बाजूची आउटर लाईन आहे ते सुद्धा कमी जाडीचे आहे. आणि खालच्या साईडला पर्किन्सचे फायबर आहेत. पर्किन्सचे नावाच्या शास्त्रज्ञाने या फायबरचा शोध लावला. एसए नोड कडून इम्पल्स खाली जाणार एव्ही नोड कड, एव्ही नोड थ्रू या पर्किन्सच्या फायबरला कॉन्ट्रॅक्ट करण्याचे आदेश मिळणार आणि ते एक जो रिदम आहे 0.8 सेकंद मध्ये हे सगळी गोष्ट करायची, एक सायकल पूर्ण करायचं आहे. ह्या सगळ्यावर कंट्रोल एसए नोड ठेवतं. मग एसए नोड इलेक्ट्रिकल सिग्नल पाठवल्यासारखा इम्पल्स पाठवतो आणि ते जर खराब झालं तर आपण बॅटरी असलेलं, लिथियमची बॅटरी असलेलं पेसमेकर जे आपण कृत्रिमरित्या डेव्हलप केले ते सुद्धा शरीरात म्हणजे हृदयात इम्प्लांट करतो. आणि त्याच्यावर आता गव्हर्नमेंटनं सुद्धा अनुदान चालू केलंय. जवळपास 5 ते 6 वर्ष त्या बॅटरीची लाईफ असते. त्यानंतर परत त्या पेसमेकरची बदली करावं लागते किंवा ऑपरेशन करून तो चेंज करावा लागतं. जर नॅचरल पेसमेकर म्हणलं तर एव्ही नोड आहे, सॉरी एसए नोड आहे. एसए नोड राईट साईडला ऑरिक्युल मध्ये सिच्युएटेड आहे. पुढील वर्णनावरून प्लांट किंगडम निवडायचा आहे. मूळ, खोड व पान नसतात, त्यासोबतच संवहनी संस्था नसते आणि वनस्पतीचे प्रजनन अलैंगिक पद्धतीने होते. आता जर आपण विकासाची दिशा बघितली तर सुरुवातीला काय तयार झालेले आहेत? आता हे 15 कोटी वर्षापूर्वीच्या आधीचे बघा, कोट्यवधी वर्षापूर्वी सगळ्यात आधी काय तयार झाले असतील? बॅक्टेरिया वगैरे, जीवाणू, परत वनस्पती तयार झाले. पण सगळ्यात तयार होताना एकदम डेव्हलप होणार नाही, ते टप्प्याटप्प्याने डेव्हलप झालेले. सगळ्यात आधी जे तयार झालेले शेवाळ सारख्या वनस्पती. शेवाळ बघितलंय तुम्ही? शेवाळला कुठलं म्हणजे पान, फूल, खोड असं काय असतं का? एकदम सिंपल आहे. त्याच्यामुळेच पाण्यामध्येच फक्त जगू शकतात ते. एक गोष्ट त्यांना गरजेची आहे, फक्त पाण्यामध्येच जगू शकते. आणि जीवसृष्टीची निर्मिती कुठे झाली? पाण्यात झालेली आहे पहिल्यांदा. मग ब्रायोफायटा जो गट आहे, जो किंगडम आहे, तो पाण्यातून तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये कुठलेच फळ, फुलं वगैरे काय नसतात. त्याच्यानंतर थॅलोफायटा आहे, त्यानंतर ब्रायोफायटा आहे आणि त्यानंतर टेरिडोफायटा आहे. ब्रायोफायटामध्ये नेचे वर्गीय म्हणजे फर येणार आहेत. त्याच्यामध्ये ट्रू रूट आणि ट्रू लिप नसतात. नेचे बघितलं असेल तुम्ही, आपलं बुके वगैरे आणतो त्याच्या मागे फर्न असतात, किंवा शोची पण फर्नची झाड आहेत. जेवढे फर्न्स आहेत, फर्न माहिती आहे ना, न्यूझीलंडच्या टोपीवर पण आहे बघा फर्न. न्यूझीलंडच्या क्रिकेट टीमचा लोगो आहे फर्नचं झाड. ते फर्न आहेत, ते ब्रायोफायटा आहेत. त्यानंतर टेरिडोफायटा ज्यावेळेस डेव्हलप झालं त्यावेळेस टेरिडोफायटामध्ये पहिल्यांदा जलवाहिनी आणि रसवाहिनी डेव्हलप झाली. आणि टेरिडोफायटा नंतर जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म आले. जिम्नोस्पर्म काय आहेत? जिम्नोस्पर्म हे सायकस ट्री आहेत, आता क्रिसमस ट्री वगैरे. त्याच्यामध्ये सरळ असा खोड असतो, ब्रँचेस नसतात, फांद्या नसतात आणि डायरेक्ट त्याच्यावर असे वेगवेगळे म्हणजे पाम ट्री, नारळाचं झाड, जे पाम वर्गीय आहेत ते सगळे आहेत ते जिम्नोस्पर्म आहेत. आणि अँजिओस्पर्म आहेत ते सगळ्यात जास्त विकसित आहेत. आणि सगळ्यात जास्त फिट असेल तो सगळ्यात जास्त वर्चस्व गाजवतो. त्यामुळे सगळ्यात जास्त संख्या अँजिओस्पर्मची आहे. सध्या आपण बाहेर बघतो ते. जाती असतील बाकीच्या, पण कव्हरेज सगळ्यात जास्त आहे ते अँजिओस्पर्मचं आहे. त्यामुळे ह्याचं उत्तर काय पाहिजे? थॅलोफायटा. थॅलोफायटा नंतर ब्रायोफायटा, ब्रायोफायटा नंतर टेरिडोफायटा, त्यानंतर जिम्नोस्पर्म आणि त्यानंतर अँजिओस्पर्म असा विकास होत गेलेला आहे प्राणी म्हणजे प्लांट किंगडमचा.
फिदर पान आहे का? फिदर आहे, किवीचं फिदर आहे का? पण ओके ओके, मला वाटलं ते फर नाही, पण फरनं पण सेम तसं दिसतंय. ड्रेसवर काय फर नाही का? फिदर आहे, झाडच आहे का? ब्रायोफायटाच आहे. बरं असू दे, काय का असं नाही, पण सारखं दिसतंय ना ते. जवळपास तुमच्या डोळ्यात ते चित्र चालला फर्नचं कसं असतं ते. हो का, इथं खाली ब्रायोफायटा, हे रिक्सिया वगैरे जे समुद्राच्या आतमध्ये आढळतात, हे ब्रायोफायटाची उदाहरणं आहेत. बघा हे दोन उदाहरणं, त्याच्यामध्ये खोड, पान, फूल असं काही डेव्हलप झालेलं नाही, पहिली अवस्था एकदम. हा सॉरी, थॅलोफायटा. थॅलोफायटामध्ये कुठल्याच गोष्टी नसतात आणि ब्रायोफायटामध्ये पानासारखे दिसणारे एक अवयव डेव्हलप होतात, त्याच्या पुढची अवस्था आहे. आणि टेरोडोफायटामध्ये जलवाहिनी आणि रसवाहिनी दोन्ही डेव्हलप होतात. आता मानवी शरीर संस्थेत आता हे फुलटा चालता, बोमन कॅप्सूल कुठं असते? कुठं असते बोमन कॅप्सूल? नेफ्रॉन. नेफ्रॉन किडनीचा पार्ट आहे, त्यामुळे ह्याचं उत्तर काय होईल? एक्सक्रिटरी सिस्टीम. बघा ह्याच्यामध्ये ग्लोमेरुलस आहे, ही व्यासा रेक्टा, ह्याच्यावर अशी गुंडाळी असते आणि त्यानंतर परत एकत्र येऊन बाजूला जाणार आहे. असे अजून शिराचे पूर्ण असे जाळे असते आणि ती परत एकत्र येते, ह्याच्यावर पूर्ण गुंडाळलेले असते. सुरुवातीला असते ते पीसीटी, इथे काय असते? पीसीटी आणि इथे डीसीटी. पीसीटीचा लॉंग फॉर्म काय? प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल हे लिहून घ्या. आणि हा डीसीटी. त्यानंतर हे खाली आहे ते हेनलेस लूप आहे. आता पीसीटी आणि डीसीटी कसं लक्षात ठेवायचे? तर जवळ प्रिय जो असतो तो जवळ असतो, त्यामुळे बोमन कॅप्सूलच्या जो जवळ आहे तो पीसीटी आहे आणि लांब आहे तो डीसीटी आहे. आता हेनलेस लूप आहे, त्यामध्ये डिसेंडिंग आहे आणि असेंडिंग आहे. ह्याच्यामध्ये मेन आता इकडसाठी दिसतंय ना, शेवटपर्यंत दिसतंय ना. आता डिसेंडिंग लिंब म्हणजे खाली जाणार आहे. आता हे वहन कसं होतंय बघा, अशा दिशेने होतंय, हे खाली जातंय, असं खाली जाऊन परत वर जाणार आहे. समजतंय का? हे खालून वर जाणार आहे. मग इकडच्या साईडची जी लिंब आहे ती डिसेंडिंग लिंब आहे. तर ह्याचं काय वैशिष्ट्य आहे? हे H2O साठी परमेबल असते, म्हणजे इथून पाण्याचं ऍब्सॉर्प्शन होणार आहे. आणि असेंडिंग लिंब आहे ते H2O साठी परमेबल नसते, म्हणजे नो वॉटर. इथं पाणी ऍब्सॉर्प्शन होत नाही, फक्त डिसेंडिंग मध्ये पाणी ऍब्सॉर्प्शन होतं. ह्याच्यावर सिंपल वन लाईनर क्वेश्चन अजून एक येऊ शकतं. डिसेंडिंग लिंब मध्ये पाण्याचं काय देवाणघेवाण होते, तर असेंडिंग मध्ये पाण्याची देवाणघेवाण होत नाही, फक्त क्षार Na+, K+ आणि Cl. आता ह्याची देवाणघेवाणीची काय गरज आहे? सोडियम पोटॅशियम सांगा. सोडियम आणि पोटॅशियम कमी जास्त का होतंय? ऑस्मोटिक बॅलन्स ठेवायला. बरोबर आहे, ऑस्मोटिक बॅलन्स ठेवायला म्हणजे पाण्याचं जे प्रमाण आहे ते कमी जास्त ठेवायला. आणि दुसरं एक आयोनिक बॅलन्स पण. आयोनिक बॅलन्स म्हणजे रक्ताचा जो पीएच आहे तो कॉन्स्टंट राहायला पाहिजे बेसिक मध्ये. रक्ताचं बेसिक असते ना, तर ते आयोनिक कॉन्सन्ट्रेशन सुद्धा कमी जास्त करायचं हे काम किडनीच करते आणि ते क्षार कमी जास्त करते. म्हणजे Na+ जर काढून घेतले तर प्रोटॉन्स निघतील आणि बेसिसिटी वाढेल. ह्या सगळ्या गोष्टी या 4 जागेवर होणार आहे. कुठला भाग काय काय काम करते ते बघा. पीसीटी मध्ये ग्लुकोज, अमायनो ऍसिड, प्रोटीन, विटॅमिन ह्या सगळ्याची देवाणघेवाण होते, युरिया वगैरे जे असतील. त्यानंतर खाली पाणी कमी जास्त केलं जातं डिसेंडिंग लिंब मध्ये. असेंडिंग लिंब मध्ये परत काय होणार आहे? आयनचं रेग्युलेशन केलं जातं आणि परत शेवटचा जो टप्पा आहे त्यामध्ये सिलेक्टिव्ह सिक्रेशन होतं. म्हणजे ज्या गोष्टी जास्त पडल्या असतील तर ते परत अजून माघारी सोडले जातात, किंवा जास्त झाले असतील ते माघारी घेतले जातात. ह्या 3 टप्प्यामध्ये त्याचं नेफ्रॉन मध्ये काम होणार आहे. ग्लोमेरुलस म्हणजे पहिला फिल्टर आहे. ग्लोमेरुलस आणि बोमन कॅप्सूल ह्या दोन्हीला एकत्रित काय म्हणणार आहेत आपण? म्हणजे ह्या पार्टला इथंच काढतो मी. नाव तर लक्षात ठेवा, बाकीचं सोडा, जास्त करून नावच विचारतात. ह्याला काय म्हणणार आहे सांगा? ग्लोमेरुलस. हा जो नाल सारखा पार्ट आहे त्याला काय म्हणायचं? बोमन कॅप्सूल. आता हे दोन्हीला एकत्र केलं तर ह्याला काय म्हणायचं? ग्लोमेरुलस आणि बोमन कॅप्सूलला एकत्रितपणे काय म्हणायचं? माल्फिजियन बॉडी. ती लिहून घ्या, माल्फिजियन बॉडी.
आतापर्यंत नेफ्रॉनवरच कॉन्सन्ट्रेशन केलं आयोगानं, नेफ्रॉनवरच अजून प्रश्न येऊ शकतात, आतापर्यंत हे विचारलं नाही. माल्फेजियन बॉडी हे जोडून लिहा, माल्फेजियन बॉडी. पीसीटी डीसीटी पण लिहून घ्या, सुरुवातीला पीसीटी तिकडे डीसीटी. नेफ्रॉनची जी आकृती काढता आली तर रफ काढा. आता बघा पुढं पिकं दिलेत आणि जीएम व्हरायटी दिले, जेनेटिकली मॉडिफाईड. मका MON 8. आता ह्याच्यामध्ये बटाटा फ्लोरा बरोबर आहे, सोयाबीन विस्टिव गोल्ड बरोबर आहे. आता ह्यात काय समजलं नसलं तरी पोमॅटो तुम्हाला समजलं पाहिजे. पोमॅटो जो आहे तो पोटॅटो आणि टोमॅटो ह्याचं हायब्रिड आहे, जीएम नाही. जेनेटिकली मॉडिफाईड मध्ये जीन कट करून जेनेटिक प्रोसेसनं म्हणजे सीझरनं कट केला जातो जीन आणि दुसऱ्या एका DNA मध्ये त्याचं इन्सर्शन होतं आणि नवीन जीव तयार केला जातो. पण हायब्रिड मध्ये क्रॉस फर्टिलायझेशन होतं. आता बघा ह्याच्यामध्ये किंवा आपण ग्राफ्टिंग म्हणजे कलम ह्या पद्धतीने पण तयार करू शकतो. टोमॅटो बघा, खाली बटाटे येतात वर टमाटे येतात, झाड त्याची हाईट वगैरे जास्त वाढत नाही पण हे कलम आहे. बघितलं का, हे जीएम नाही तर संकरित पीक आहे, लक्षात ठेवा. टोमॅटो आता लेवी स्थिर आहे. आता यानुसार काय सांगितलं, अयोग्य विधानाची निवड करा. ऍसिड हा इलेक्ट्रॉन जोडी स्वीकारणारा म्हणजे इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर आहे आणि बेस हा इलेक्ट्रॉन पेअर डोनर आहे. आता बेस जे असतं त्यामध्ये OH- मेन असतं आणि ऍसिड मध्ये H+ मेन असतं, बरोबर आहे का. H+ ज्यामध्ये आयन असतं त्याला ऍसिड म्हणतो. आता हा प्रोटॉन देतो, ह्याला देण्यासाठी काय प्रोटॉन आहे आणि ऍक्सेप्ट करण्यासाठी काय इलेक्ट्रॉन आहे. तर इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणारे प्रोटॉन देणार आहे, त्यामुळे इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर असं लिहिलं हे बरोबर आहे का नाही, बरोबर आहे. आणि इलेक्ट्रॉन पेअर डोनर आहे, OH- द्यायला आहेच याकडे, त्यामुळे हे पण बरोबर आहे. दोन्ही बरोबर आहे, त्यामुळे उत्तर काय पाहिजे ह्याचं, एकही नाही. ब्रॉन्स्टेड लॉरी वगैरे तिन्ही पण सिद्धांत बघून घ्या तुम्ही. आता पुढे बघूया 19वा प्रश्न. कोलेस्ट्रॉल हा एक शरीराला आवश्यक असा नैसर्गिक घटक आहे, ह्याचं काय उत्तर लिहिलंय, योग्य लिहिलंय का अयोग्य लिहिलंय तुम्ही. हा आवश्यक आहे, कारण आपल्या सेल जे असते, सेलचं मेम्ब्रेन आउटर मेम्ब्रेन जे बनतं प्राणी पेशीचं, त्याच्यामध्ये सुद्धा कोलेस्ट्रॉल म्हणजे लिपिड असतात, त्याच्यामध्ये प्रोटीन असतात. म्हणजे लिपिड मध्ये तरंगणारे हिमनग असं म्हटलं जातं प्रथिनाला. जे आउटर लेअर आहे ना त्याच्यामध्ये हा जो सेल आहे समजा, हे सेलचं जे मेम्ब्रेन आहे, मेम्ब्रेन लिपिड आणि प्रोटीन पासून बनलेलं असतं, हे पण लिहून घ्या, सेलचं आउटर मेम्ब्रेन. प्राणी पेशीचं आउटर मेम्ब्रेन लिपिड आणि प्रोटीन पासून बनलेला आहे. आता पुढचं बघा, पुढे दिलेल्यापैकी पुरुषामध्ये आढळणाऱ्या, आवाज येतो ना शेवटी, संप्रेरकाची निवड करायची आहे. त्यामध्ये अ आहे प्रोजेस्टेरॉन, बी आहे टेस्टोस्टेरॉन, क आहे इस्ट्रोजन आणि इन्सुलिन. आता प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन हे दोन आहेत ते फिमेल हार्मोन्स आहेत आणि टेस्टोस्टेरॉन म्हणजे मेल सेक्स हार्मोन आहे. हे दोन आहेत ते फिमेल सेक्स हार्मोन आहेत. आणि इन्सुलिन पुरुष आणि स्त्री दोन्हीमध्ये पण आढळतं. इन्सुलिन रक्तासंबंधीच्या गोष्टी करतं. इन्सुलिनमुळं काय होणार आहे, इन्सुलिनमुळे होत नाही, इन्सुलिन सिक्रेट नाही झालं तर. हा, इन्सुलिन जर सिक्रेट होत नसेल तर होणार आहे. जे बीटा सेल आहेत म्हणजे लिव्हर आहे, लिव्हरचे बीटा सेल आणि अल्फा सेल असतात. अल्फा सेल आहे ते ग्लुकॅगॉन सिक्रेट करतात, ग्लुकॅगॉन, आणि बीटा सेल आहे ते इन्सुलिन. इन्सुलिनचं काय काम आहे तर एक्स्ट्रा जी शुगर आहे त्याचं ग्लायकोजन मध्ये रूपांतर करायचं काम आहे आणि ग्लुकॅगॉनचं त्याचं उलटं काम आहे. ग्लुकॅगॉन काय करतंय, जे शुगर समजा कमी झाली शुगर लेवल, तर ग्लुकॅगॉन सांगतंय ग्लायकोजनचं रूपांतर परत शुगर मध्ये करा आणि परत ते शरीरामध्ये मिसळलं जाते. प्रोजेस्टेरॉन गर्भाशयाचे आंतर जे आवरण आहे ते तयार करते, त्यामुळे त्याला प्रेग्नन्सी हार्मोन असं सुद्धा म्हटलं जाते प्रोजेस्टेरॉनला. इस्ट्रोजन सेकंडरी कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, ते प्युबरिटी नंतर येणार आहे, त्या गोष्टींचा विकास करणार आहे. तसं टेस्टोस्टेरॉन सेकंडरी कॅरेक्टरिस्टिक्स सुद्धा डेव्हलप करतो आणि मेन सेक्स हार्मोन आहे, मेल मध्ये असणारा. आता RNA बघा 21वा प्रश्न. रायबोन्यूक्लिक ऍसिड यामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश असतो. ह्यामध्ये रायबो शुगर असते, नायट्रोजनस कंपाऊंड तर असणारच आहे आणि फॉस्फेट पण असणार आहे, फक्त सल्फरचा काय संबंध नाही. सल्फर कट करायचा, उत्तर येते अ क ड.
बोला. पुढचा प्रश्न बघा. डीएनए मध्ये ॲडेनाईन हा नेहमी कुठल्या ऍसिडची जोडी बनवतो? प्युरिन मध्ये काय येतंय? ए आणि जी. आणि पिरॅमिडिन मध्ये सी आणि टी. आता ह्या दोन्हीचे एक एक घटक घेऊन अशा जोडी बनतात. ए ला कायम टी ची पेअर असते, सी ला जी ची असते. आता बघा ह्या रेड कलरला जर ए म्हणलं तर ही टी असणार आहे. ह्या ब्लूला जर सी म्हणलं तर हिरवा आहे तो जी असणार आहे. आता बघा कुठं पण पिवळा आणि लालच पेअर झालेला आहे. हा डीएनएचा आकृती बघा, पिवळा आणि लालच आहे आणि तिकडे युरेसिल असते आरएनए मध्ये. समजतंय? हे सिंपल प्रश्न आहे. काय नाही समजलं तर लगेच विचारा मला. पुढे बघा. योग्य नसलेल्या म्हणजे चुकीच्या विधानाची निवड करायचे. राईट ऑट्रियम आणि राईट वेंट्रिकल यांच्या दरम्यान ट्रायकस्पिड असते आणि लेफ्ट ऑट्रियम आणि लेफ्ट वेंट्रिकल आलिंद आणि नील यांच्या दरम्यान द्विदल बायकस्पिड वॉल्व असते. तर ह्याच्यामध्ये योग्य नसलेले एकही नाही, म्हणजे दोन्ही बरोबर आहेत. बायकस्पिड ट्रायकस्पिड वॉल्व कसे असतात बघा. आपण पाण्याची टाळी बघितलेली असते. हा जो प्रवाह आहे तो एका दिशेने व्हावा हे सुनिश्चित करते टाळी. म्हणजे पाणी शेतात कोण देताना बघितलं असेल टाळी एका साईडलाच फक्त ओपन होते. जर बॅक फ्लो असेल तर बॅक फ्लो होताना ती बंद होते. तसेच हे वॉल आहेत. आता बायकस्पिड वॉल बघा, ह्याच्यामध्ये कसं दिलेलं आहे, एकच झडप आहे ना. ट्रायकस्पिडला असे तीन हे आहेत, म्हणजे ओपन होताना अशी ओपन होणार आहे अशी, आणि इकडच्या साईडनं अशी, असा राऊंड आहे. आणि ज्यावेळेस बॅक फ्लो होईल त्यावेळेस बरोबर ही झडप बंद होणार आहे. ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड वॉल बघा, ओपन होताना अशी ओपन होणार आहे, खाली ओपन होणार आहे खालच्या दिशेने, वरनं जर प्रवाह आला तर, आणि समजा उलटा चालू झाला तर बंद होणार आहे आपोआप. त्यामुळे अशा टाईपच्या वॉलची रचना असते. दोन्ही उदाहरणं बरोबर आहेत. आता 24 बघा. पुढीलपैकी योग्य विधानाची निवड करा. आता दाब बघा, ह्याच्यामध्ये काय सांगितलं, हवा नाकाच्या आत जाताना पोटातील हवेचा दाब वातावरणीय हवेपेक्षा कमी असतो. आता हवा कशी वाहते? जास्त दाबाकडून कमी दाबाकडे. जर आतला दाब कमी होतो कारण हे थोरेसिक कॅव्हिटी आहे त्याच्या खाली. आता ही समजा छातीचा पिंजरा आहे, ह्याच्या खाली एक डायफ्रॅगम असतं. डायफ्रॅगम कमी जास्त होतं. डायफ्रॅगमच्या हालचालीवर आतला दाब कमी जास्त केला जातो आणि श्वास आतमध्ये आणि बाहेर सोडला जातो. आता नॉर्मल कंडिशन मध्ये आपल्याला ऍक्टिव्हली श्वास घेण्याची गरज नाही, कारण आतला दाब हवेचा कमी जास्त केला जातो. त्याच्यामुळं बरोबर हवा आतमध्ये जाते. तुम्ही श्वास घ्यायचा विसरला असं कधी होतंय का? नाही होत, कारण आतला प्रेशर कमी जास्त होतंय. त्यानुसार ही हवा आतमध्ये आत बाहेर होणार आहे. आता दुसरं बघा, फॅरिंग्स या भागात आवाजाची निर्मिती होते म्हणून या दोन्हीचा डबा म्हणतात. तर फॅरिंग्स नाही तर लॅरिंग्स आहे. ते लॅरिंग्स मध्ये साऊंड बॉक्स असते, त्याच्यामध्ये या साऊंड बॉक्स मध्ये वेगवेगळे तंतू असणार आहेत. असं नसतं ऍक्च्युअली, पण कॉर्ड असणार आहेत. कॉर्डची लांबी कमी जास्त असणार आहे, त्यामुळे आवाज वेगवेगळा येणार आहे. तुम्ही गिटार बघितलं असेल कधी पण, कधी तर म्हणजे पिक्चर मध्ये तर बघितलं असेल ऋतिक रोशन, त्याच्यामध्ये गिटारमध्ये जो आवाज कुठून वाजवतो त्याच्यावर पण डिपेंड आहे, आणि ते तारेची लांबी किती आहे त्याच्यावर पण डिपेंड आहे. तेच नाही तर ते लाकूड कुठलं वापरलंय त्याच्या खाली त्याच्यावर पण डिपेंड आहे. त्यामुळे प्रत्येकाचा आवाज नॅचरली वेगळा आहे, कारण प्रत्येकाच्या तारा वेगळ्या आहेत त्या साऊंडच्या डब्यातले. त्याच्यावरनं आवाज ठरतंय. ते कुठं असतंय? लॅरिंग्स मध्ये असते. 25वा प्रश्न बघा. कोणत्या संप्रेरकामुळे हृदयाचा दर वाढतो? काय ते? ऍड्रिलिन आणि कितवा प्रश्न आहे? 25वा. ऍड्रिलिन आणि थायरॉक्सिन. काय लिहिलं उत्तर तुम्ही? आता पुढचं, ह्याच्यामध्ये काय डिस्कशन करण्यासारखं नाही, डायरेक्टच आहे ना. हृदयामधील कोणत्या गोष्टी स्पेसमेकर असे म्हणतात? आता त्याच्यावर वर प्रश्न आलाय. आयोग असे म्हणतात. आता त्याच्यावर वर प्रश्न आलाय. आयोगानं पण बऱ्याच वेळा असं सायन्स टेकच्या पेपरमध्ये केलंय, वरच प्रश्न असते आणि खाली दुसरा प्रश्न असते. त्यामुळं असा प्रयत्न करा की 1 ते 50 प्रश्न सोडवायचे आणि नंतर गोल करून घ्यायचे आणि त्यानंतर पुढचे सोडवायचे. असं केलं तर एका संदर्भातले 2 प्रश्न असले. भूगोलमध्ये बऱ्याच वेळा होते बघा, जोड्या लावा असतात किंवा नद्या असतात, ते इकडे तिकडे क्रॉस होतात. एका प्रश्नावरून दोन्ही प्रश्न सुटू शकतात किंवा प्रश्नातच उत्तर दिलेलं असते कधी कधी. आता ही सुटते ना, हृदयातील कोणत्या गोष्टी पेसमेकर म्हणतात? एसो नोड. वरच्या ह्याच्यामध्येच ह्याचं उत्तर निघालंय. 27वा प्रश्न बघा. कोणत्या रंगात क्रिया घडून येत नाही? हे 2 प्रश्न मुद्दामून तसे टाकलेले आहेत, म्हणजे तुम्ही मागच्या ह्याचा अवेअरनेस ठेवलाय का? कारण गेल्या वेळेसच्या भूगोलच्या पेपरला कंबाईनला तसेच प्रश्न आले होते, जोड्या लावा 2 सेम होते. त्यानंतर सायन्स टेकला पण तसं झालतं, वरचं आणि खालचं गेल्या वेळेसच्या मेन्सला. ते पण उत्तर बरोबर होतं. बायोटेक्नॉलॉजीच्या प्रश्नात, प्रश्न आठवत नाही मला, पण बायोटेक्नॉलॉजीचा प्रश्न होता आणि वरण खालीच दिला होता तो.
ह्याचं डायरेक्ट उत्तर काय येणार आहे? पिवळ्या. परत अजून स्पेक्ट्रा दाखवलेला आहे. खालीलपैकी कोणत्या हाडास इतर हाड जोडलेले नसते? ह्याच्यामध्ये पॅटेला, हॅवॉइड, स्टर्नम आणि ह्युमेरस दिलंय. तर हॅवॉइड जे असतं, हॅवॉइड हे जीभ जिथं जोडलेले असते, खाली दाखवले बघा आकृती. ते आकृती नाही आली वाटतं इथं. अशा यू शेपचं हाड असतं, यू शेपचं, आणि खालच्या साईडला म्हणजे लॅमिंगच्या जवळपास असतं. खालच्या साईडला फक्त हे स्नायू असतात म्हणजे कार्टिलेज किंवा मसेल. तर त्याला कुठलंच हाड जोडलेलं नसतं. म्हणजे हॅवॉइड हे एकमेव हाड आहे की त्याला बाकीचं हाड कुठलं जोडलेलं नसतं. त्याला फक्त मसल किंवा कार्टिलेज जोडलेलं असतं. त्याला जीभ जोडलेली असते. हा आहे खाली आकृती बघा, यू शेप हाड आहे. हे हाड आहे हॅवॉइड. 29वा प्रश्न बघा, कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये कशाचा समावेश होत नाही? ह्याच्यामध्ये बघा, मसल टिश्यू आणि एपिथेलियम टिश्यू हा वेगळाच प्रकार आहे. बोन्स, ब्लड आणि कार्टिलेज हे 3 कनेक्टिव्ह टिश्यू आहेत. अजून बाकीचे कनेक्टिव्ह टिश्यू खाली बघा, बोन, ब्लड, लिगामेंट, टेंडॉन्स, कार्टिलेज, एरेलोर आणि ॲडिपोज. ॲडिपोज आहेत ते एल झालंय तिथं, आय पाहिजे. ॲडिपोज जे एक मिनिट आहे, पुसून घेतो. हे सगळे ते कनेक्टिव्ह टिश्यू आहेत, कनेक्ट करणार आहेत. स्नायू म्हणजे मसल सेल आणि नर्वस टिश्यू मेंदूमध्ये असणार आहेत. हे सगळे कॉम्प्लेक्स टिश्यूच्या अंडर येणार आहेत. आणि सिंपल टिश्यू मध्ये एपिथेलियम टिश्यू आहेत म्हणजे त्वचेवर असणारे. आता खाली बघा 30वा प्रश्न, कार्बोहायड्रेट मध्ये मोनोसॅक्राइड कुठलं नाही? तर मोनोसॅक्राइड कुठले कुठले आहेत? ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि गॅलेक्टोज हे 3 आहेत ते मोनोसॅक्राइड आहेत. गॅलेक्टोज दुधामध्ये, फ्रुक्टोज फळामध्ये आणि ग्लुकोज बऱ्याचशा गोष्टीमध्ये असतो. फळामध्ये पण काही प्रमाणात ग्लुकोज आढळतो. डायसॅक्राइड माल्टोज, लॅक्टोज आणि सुक्रोज आहेत. आणि पॉलिसॅक्राइड स्टार्च, डेक्स्ट्रिन आणि ग्लायकोजन आहेत. ही आधी महत्वाचे. हे 3-4 पाठ केले तरी पण बरेचसे प्रश्न सुटू शकतात त्याच्यावर. हे डिस्क्रिप्शन तुम्हाला मिळणार आहे, त्यामुळे आता लिहून घ्यायची गरज नाही. पुढे बघा, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी खालीलपैकी कशाची जास्त आहे? तर पाण्याची सगळ्यात जास्त आहे. खाली बघा आपण उदाहरण दिलेले आहेत सगळ्याचे. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे 1 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर वाढवायला किती ऊर्जा दिली जाते ह्याला म्हणायचं स्पेसिफिक हीट. बघा ह्याच्यामध्ये सगळे उदाहरणं दिलेले आहेत, हे पण परत लिहून घेऊ शकता तुम्ही. 32वा प्रश्न बघा, ह्यामध्ये सिंपल फॅक्च्युअल प्रश्न आहे. B12 DEK, B12 जरी नाही आली तर DEK वरनं तुम्हाला अंदाज लावू शकता. ह्याचं उत्तर काय? पर्याय क्रमांक 2. पुढे बघा, डी वरनं पण लक्षात ठेवू शकता. डी कुठं असतंय? हाडासाठी गरजेचं आहे. हाडासाठी अजून कॅल्शियम गरजेचं आहे, त्यामुळे कॅल्शियम, कॅल्सिफेरॉल ट्रिक लावू शकता ना. सी म्हणजे ॲस्कॉर्बिक ऍसिड आहे. लिंबू सी मध्ये विटॅमिन सी लिंबू मध्ये असतं, ऍसिड पण असतं, त्यामुळे ॲस्कॉर्बिक ऍसिड लिंक लावू शकता. डी कॅल्शियम, कॅल्सिफेरॉल असं लिंक लावू शकता. बाकीचे पाठ करायचे ज्याला उपाय नाही त्यांना. हा, सीचं नाव ॲस्कॉर्बिक ऍसिड आहे. विटॅमिन सी पण असतं, सायट्रिक ऍसिड पण असतं. तेहतीसवा प्रश्न बघा, पुढील विधानापैकी योग्य विधाने ओळखा. सुक्रोज हा ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचा डायसॅक्राइड आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे. ग्लुकोज आणि गॅलेक्टोज, फ्रुक्टोज हे सर्व मोनोसॅक्राइड आहे, हे पण बरोबर आहे. हे दोन्ही बरोबर असल्यामुळे उत्तर काय? पर्याय क्रमांक 3. बाकीचं अजून बरीच माहिती दिलेली आहे, तुम्ही परत डिस्क्रिप्शन बघा. लॅव्हिजर या शास्त्रज्ञाला आधुनिक रसायनशास्त्राचा जनक म्हणून ओळखला जातो. का? तर ह्यानं कंबशन मध्ये ऑक्सिजनची गरज आहे हे सांगितलं होतं. हा, ऑक्सिजनचा शोध तिघांनी लावलाय. प्रिस्ले, लॅव्हिजर आणि कार्ल शिले या तिघांनी मिळून ऑक्सिजनचा शोध लावलेला आहे. आणि लॅव्हिजरला केमिस्ट्रीचा पितामह असं म्हटलं जातं. डाल्टनने ॲटॉमिक थिअरी मांडून अणुचे पण म्हणजे मॅटर हे अणुचे बनलेले आहेत असं सांगितलं. आपल्याकडे महर्षी कणादनं पण सांगितलं होतं आधी. आणि ते इंडिव्हिज्युअल आहेत हे पण सांगितलं. त्यानंतर थॉम्सन ॲटॉमिक मॉडेल मांडून अणुमध्ये सर्वत्र धनप्रभार आहे पसरलेला आहे, त्याच्यामध्ये निगेटिव्हली चार्ज असलेले विद्युतदृष्ट्या उदासीन इलेक्ट्रॉन आहेत असं सांगितलं. आता थॉम्सनचं कसं मॉडेल होता? तुम्ही प्लम केक बघितला असेल किंवा ते जाऊ द्या, टुटी फ्रुटी केक तर बघितला ना, चेरी असलेला केक.
त्या केकच्या आतमध्ये कसं चेरी कुठं पण असते, म्हणजे त्याला काय रेग्युलरिटी नसते, किंवा जे मटण खातात त्यांना बिर्याणी माहीत असेल, त्यामध्ये पीस कुठं पण पसरलेले असतात. तसंच त्यानं सांगितलं एक बिर्याणीचं भांड आहे, त्याच्यामध्ये मटणाचे पीस म्हणजे इलेक्ट्रॉन आहेत, ते कसे पण पसरलेले आहेत. समजलं आता उदाहरण. किंवा जे व्हेजिटेरियन त्यांनी टुटी फ्रुटी केकचं उदाहरण लक्षात घ्या. थॉम्सनचं मॉडेल सेमच आहे तसं. रुदरफोर्डने केंद्रीय अणुप्रारूपामध्ये अणूच्या केंद्रभागी धनप्रवर्त केंद्रक असते असं सांगितलं. रुदरफोर्डचं एकदम परफेक्ट मॉडेल आहे. त्यानं सुवर्णपत्रीचा प्रयोग केला होता. थोडक्यात सांगतो ते. एक शिसं असलेलं इथं शिसा असलेलं एक युरेनियम ठेवलं होतं शिसा असलेल्या एका कवचामध्ये, कारण ते सरळ पडावेत. मध्ये त्याने एक पत्रा ठेवला होता. त्यानंतर हे किरण असे सरळ गेले आणि परत पुढे पडदा होता. त्या पडद्यावर पडताना काय झाले, इथून काय किरण जास्त डिव्हाइड झाले, काय कमी डिव्हाइड झाले, काय सरळ गेले आणि काय असे परत आले. मग त्यानं काय असं पॉस्ट्युलेशन म्हणजे थिअरी काय मांडली की सरळ गेले याचा अर्थ धडकून माघारी आले, याचा अर्थ मध्ये काय तर सॉलिड पाहिजे, धडकून माघारी आले. डिव्हाइड झाले याचा अर्थ काय, त्याच्या साईडला पण काय तर पाहिजे, म्हणजे इलेक्ट्रॉन फिरत असले पाहिजेत. आणि तिसरं काय, काही जास्त डिव्हाइड झाले आणि काही आरपार गेले, म्हणजे आजूबाजूचे आरपार गेलेले आहेत, म्हणजे मध्ये पोकळ पण काय असलं पाहिजे. त्यामुळे त्यानं ही जी थिअरी मांडलेली आहे ते त्याच्यावर मांडलेली आहे. मध्ये धडकले आणि माघारी आले म्हणजे मधल्या साईडला काय तर सॉलिड पाहिजे, म्हणजे मध्ये न्यूक्लियस आहे. बाजूला काही इलेक्ट्रॉन वरून डिव्हाइड झालेत, म्हणजे बाजूला काहीतरी इलेक्ट्रॉन असतील रिव्हॉल्व होताना, आणि ह्याच्यामधून म्हणजे ह्याच्यामधला जो भाग आहे तिथून डायरेक्ट गेलेत ना, पास झाले डायरेक्ट, तर त्याचा अर्थ इथं काय तर मोकळी जागा पाहिजे. त्यामुळे हे ना, हे आत्ताचं जे आपण इलेक्ट्रॉनिक मॉडेल बघतो ते रुदरफोर्डनं मांडलेलं आहे सुवर्णपत्रीचा प्रयोग म्हणजे गोल्डन प्लेटच्या प्रयोगात. त्यामुळे सगळे योग्य आहेत वरचे. आता वॉटर गॅस काय असतो, उलट केलेलं आहे बघा. CO2 आणि H2. वॉटर गॅस म्हणजे CO2 आणि H2 आहे. प्रोड्युसर गॅस म्हणजे CO2 आणि N2 आहे. LPG मध्ये काय असणार आहे, ब्युटेन आयसोब्युटेन असणार आहे. आणि 75% मिथेन कुठं असणार आहे, बायोगॅसमध्ये. मिथेन अजून कुठं असणार आहे, मार्शी गॅसमध्ये. मार्शी गॅस पण लिहा, मार्शी गॅस. मार्शी गॅस म्हणजे आपण तुम्ही जास्त शेवाळ साठलेल्या पाण्यात बुडबुडे बघितलेत का कधी, ते मिथेनचे असतात. किंवा मिथेनचं सगळ्यात जास्त उत्सर्जन कुठनं होतं, भात शेतीतनं, म्हणजे पॅडी क्रॉप्स मधनं. ग्रीन हाऊस गॅस आहे, म्हणजे ऑक्सिजनच्या 20 पट CO2च्या 20 पट ग्रीन हाऊस, म्हणजे ऊर्जा उष्णता जास्त निर्माण करण्याची कॅपॅसिटी मिथेनच्या 20 पट जास्त आहे CO2च्या. 36वा प्रश्न बघा. अमलगम हा खालीलपैकी कोणत्या धातूसोबत मिश्र धातू म्हणून वापरला जातो. त्यामध्ये मर्क्युरी आहे. मर्क्युरी लोहासोबत अमलगम तयार करत नाही, त्यामुळे लोखंडाच्या भांड्यात ठेवला जातो. धातू म्हणतोय मी, परत म्हणाल काय तर काचेमध्ये ठेवला जातो. काच धातू नाही, त्यामुळे काचेची तापमापी पण असते. फक्त धातूसोबत सगळ्यासोबत अमलगम तयार करतो मिक्स होऊन, फक्त लोह सोडून, त्यामुळे लोहामध्ये तो ठेवला जातो. आता बघा, मूर्खाचे सोने कशाला म्हटले जातात, त्याचं उत्तर आहे आयर्न सल्फाइड, किंवा ह्याला पायराइड असं सुद्धा म्हटलं जातं. पायराइड हा शब्द पण लिहून घ्या, पायराइट. हे अशा प्रकारचं दिसतं. आता बेंटेक्सचे दागिने पण जास्त झाले. बारक्या पोराला जर तसले दागिने सापडले तर घरी सोन्याचं म्हणून घेऊन येते ते. मग ते लहान आहे, आपण समजणं म्हणजे मूर्ख झालं. लहान मुलांनी समजलं तर त्याला मूर्ख म्हणता येत नाही, निरागसता झाली. सोडियम बायकार्बोनेट हा क्षार आम्लधर्मी आहे. त्यानंतर सोडियम बायकार्बोनेट हा पांढरा अस्फटिकी पदार्थ आहे. आणि सोडियम बायकार्बोनेटचा पित्तनाशक म्हणून वापर केला जातो. आता सोडियम बायकार्बोनेट पित्तनाशक म्हणून वापरला जातो माहिती आहे सगळ्यांना. आधीच्या काळात सोडा प्यायचे, आता इनोचं फॅशन जास्त आल्यामुळे सोडा कोण टाकून पित नाही. सोडियम बायकार्बोनेट हा क्षार आम्लधर्मी आहे, हे पण बरोबर आहे. आता नॉन क्रिस्टलाइन आहे का, ते क्रिस्टलाइन आहे, त्यामुळे हा चुकीचा आहे. त्यामुळे उत्तर काय पाहिजे, योग्य अ आणि क योग्य पाहिजे. विचार करा, क्रिस्टल म्हणजे काय, जे चमकते. हिरा किंवा खडे 10 रुपयाला पण भेटते ना, कानातलं नाकातलं, ते सुद्धा क्रिस्टलच असते. त्यामुळे मुलींना तर 100% बरोबर यायला पाहिजे होते हे प्रश्न. त्यांच्या दैनंदिन जीवनातलं रसायनशास्त्र किंवा फिजिक्स आहे ना. हा ते ऍव्हरेज काढलेलं असतं, त्यामुळे बऱ्याच पुस्तकात कमी जास्त दिलेलं आहे. 1.2 दिलेला आहे का.
ऍसिडिटीवर डिपेंड आहे. तसं तर जठररसचं आपण फिक्स सांगू शकत नाही, प्रत्येक माणसानुसार वेगवेगळं राहतंय. ज्याला समजा ते जास्त ऍसिडिटी झाल्यावर अल्सर होतो ना, अल्सर ज्याला होतं त्याचं तर pH अजून कमी असतंय, त्यामुळे ते कमी जास्त असू शकतं HCl. ते ॲव्हरेज स्टँडर्ड बुकमधूनच घेतलेलं आहे ते, पण किंवा वेबसाईटवरनं घेतलं असेल. आता जर्मन सिल्वर किती जणांना समजलं नाही? किती जणांना समजलं नाही जर्मन सिल्वर? तुम्हाला जर्मनचे भांडे बघितलेत का? जुन्या पिक्चरमध्ये अमिताभ बच्चन जेलमध्ये गेल्यानंतर जर्मनच्या प्लेटमध्ये खायचं ना जेलमध्ये. ते जर्मनची एकदम हलकी प्लेट आहे, ते जर्मन आहे, त्याच्यामध्ये सिल्वरचा काय संबंध नाही. जेलमध्ये जर्मनची प्लेट देतात म्हणल्यावर खानावळ पण असतात बघा गावाच्या साईडला डाबे बिबे, तिथं जर्मनची प्लेट वापरली जाते. सगळ्यात स्वस्त आहे जर्मन. जर्मनमध्ये पहिल्यांदा चांदी तर नसणार आहे. जर्मन सिल्वर शब्द म्हणजे गुलाबजामुन मध्ये गुलाब पण नसते, जामुन पण नसते. तसं जर्मन सिल्वर मध्ये जर्मन पण नाही, सिल्वर पण नाही. तर ह्याच्यामध्ये काय असतंय? चांदी सोडून सगळं असतंय. बाकीचे पण संमिश्र बघा. आता 40वा प्रश्न बघा. ऑक्सिडीकरण अभिक्रियेत खालील विधाने अभ्यासा. ऑक्सिडेशन म्हणजे ऑक्सिजन ऍड होणं किंवा ऑक्सिजन रिड्यूस होणं. तर हायड्रोजन गमावतो हे बरोबर आहे, ऑक्सिजन गमावतो हे पण बरोबर आहे. आता खालचं बघा. इलेक्ट्रॉन गमावतो ते पण बरोबर आहे आणि प्रोटॉन गमावतो ते पण बरोबर आहे. त्यामुळे वरीलपैकी सर्व योग्य आहेत. ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिॲक्शन दोन्हीचा फरक पण दिलाय. ऑक्सिडेशन म्हणजे काय? गंजणे वगैरे, रस्टिंग वगैरे ऑक्सिडेशन आहे. त्यामध्ये ऑक्सिजन ऍड होतो. पदार्थ खराब होण्याची क्रिया आहे ना, ती जास्त करून ऑक्सिडेशनमुळे घडून येते आणि बरेचसे अँटीऑक्सिडंट त्यामध्ये वापरलेले असतात. 41 बघा. लेफ्ट हँड थंब रूल हा कॅन्सल करूया आपण हा प्रश्न, कारण हे करेक्शन उशिरा सांगितलेले आहेत. एक्सला 4 फिंगर पाहिजे, झेडला मिडल फिंगर पाहिजे. आता ह्यात पाठ करण्यासारखंच आहे सगळं. ही डायग्राम बघून घ्या. मोशनच्या तिथं फोर्स लिहा, करंट आणि फील्ड, करंटची डायरेक्शन आणि मॅग्नेटिक फील्ड. ही डायग्राम बघून घ्या एकदा किंवा काढून घ्या एकदा डायग्राम. ही डायग्राम काढा किंवा ही पण काढा. राईट हँड रूल पण आहे. यावेळेस लेफ्ट हँड टाकलाय, परत कुठल्या तर टेस्टला राईट हँड पण येईल. कॅन्सल करायचा हा प्रश्न. उशिरा करेक्शन सांगितलं ना, त्यामध्ये करेक्शन आहे ऑप्शन मध्ये. ठेवायचा का? बरं, ज्यांचा बरोबर आला त्यांना ठेवू, ज्यांचा चुकला त्यांना कॅन्सल करू, कारण सॉफ्टवेअर मध्ये चेक करतो आपण. आता करेक्शन दिलं होतं पण त्यांनी उशिरा सोडवलंय. बरं, कॅन्सल करूया. किमान समान कार्यक्रमानुसार प्रश्न कॅन्सल होते. पुढे बघा. आता 42वा प्रश्न. एखाद्या ग्रहाला सूर्याची जोडणारी रेषा. आता ही केपलरनं 3 नियम सांगितले. तिन्ही नियम महत्वाचे आहेत. पहिल्यांदा काय सांगितलं त्याने? हे सूर्याभोवती फिरणारे ग्रह आहेत, ते असं गोलाकार फिरत नाहीत. गोलाकार न फिरता ते कसे फिरणार आहेत? इलिप्टिकल पाथमध्ये फिरणार आहेत. हा पहिला नियम झाला त्याचा. दुसरं काय? जो एरिया कव्हर करणार आहे, समजा इथं तो फास्ट फिरत असेल, जास्त एरिया कव्हर करत असेल आणि इथं कमी करत असेल, तरी पण ही जी पाकळी तयार होते, ह्या पाकळीचा जर एरिया काढला आपण, तो एरिया समान असणार आहे. हे इक्वल एरियाज इन इक्वल टाइम हा दुसरा केपलरचा नियम आहे. आणि तिसरा नियम काय? तर टाइम टू कम्प्लीट ऑर्बिट म्हणजे टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर्क एरिया, सॉरी क्यूब, आर्क एरियाचा क्यूब. हे तिन्ही नियम ऍज इट इज लक्षात ठेवा. फक्त फॉर्म्युले पण लक्षात ठेवले किंवा डायग्राम काढले तरी बास होईल, कारण ते असं लक्षात राहणार नाही. डायग्राम वरनं चांगलं लक्षात येईल. हे काढून घ्या डायग्राम फास्ट. हे खाली जे लिहिलेत ना ते लिहून घ्या. एकदा हाताखालनं गेलं तर कायम लक्षात राहील. केपलरचे तिन्ही नियम. एस्केप वेलोसिटी म्हणजे एक कक्षा जी असणार आहे त्या कक्षेतनं बाहेर जाण्यासाठी किती वेलोसिटी लागणार आहे? 11.2 किलोमीटर पर सेकंड स्क्वेअर. एस्केप वेलोसिटी प्रत्येक ग्रहाची वेगवेगळी आहे. इथं खाली दिलंय बघा, सन, व्हीनस, अर्थ, मर्क्युरी. हे एकदा बघून घ्या, म्हणजे सगळ्यात जास्त आणि कमी बघा. सगळं पाठ करू नका, कारण आपण रजनीकांत नाही एवढं लक्षात ठेवायला. साधारण चंद्राची एक महत्वाची आणि सूर्याची एक महत्वाची. चंद्र, मंगळ आणि सूर्य हे बघून घ्या. आपले जास्त शेजारी येते. सूर्यावर सगळं आपलं
पोट चालतंय पृथ्वीच्या सगळ्या लोकांचं. आणि दुसरी गोष्ट, मंगळवार आपण जास्त जाऊन आलोय आणि आपले पंतप्रधान पण त्या मोहिमेत डायरेक्ट सामील आहेत. इस्रोला जातात ना काय चालू असलं तर. आणि दुसरी गोष्ट, चंद्राचं एक लक्षात ठेवा, कारण प्रत्येक गोष्ट पृथ्वीची चंद्राशी रिलेटेड होते. त्यामुळे या 3 इस्केप वेलोसिटी एवढंच लक्षात ठेवा, बाकीच्या सोडून द्या, 3च लिहून घ्या फक्त. आता सॅटेलाइटचा जो टाइम पिरियड आहे पृथ्वीच्या बाजूचा, तो कशावर डिपेंड असतो, तर त्यामध्ये वस्तुमानाचा समावेश होत नाही. वस्तुमानाचा काही संबंध नाही. त्रिज्या आणि सॅटेलाइट बरोबर आहे, कारण हा डायग्राम ह्याच्यावर सगळं आहे बघा. r³ = t² GME / 4 pi². 4 पाय pi ती पाय आहे, तर पाय पाहिजे पाय. हा फॉर्म्युला महत्वाचा आहे. जी वर सगळ्या ह्याचा ग्रहाचा बदलणार आहे. पृथ्वीचा जी कॉन्स्टंट आहे, जी हा कॉन्स्टंट आहे, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. 45वा प्रश्न बघा. खालीलपैकी घनतेचे SI युनिट कुठले आहेत? घनतेचे SI युनिट काय असणार आहे? किलोग्रॅम पर मीटर क्यूब. बोला की. मास अपॉन व्हॉल्यूम. मास कशात असते? केजी. व्हॉल्यूम मीटर क्यूब मध्ये, त्यामुळे केजी पर मीटर क्यूब. सगळ्यांचं बरोबर आलं असेल नाही. स्पेसिफिक ग्रॅव्हिटीला युनिट नसते, कारण स्पेसिफिक ग्रॅव्हिटीला डेन्सिटी ऑफ वॉटर सोबत तुलना असते आणि दोन्ही युनिट कॅन्सल होते छेद असल्यामुळे. बघा इथं वेगवेगळे डेन्सिटी दिलेले आहेत. तेल वगैरे का तरंगते, लॅम्प ऑइल, वॉटर, अल्कोहोल, त्यानंतर हनी. सगळ्यात जास्त मध आहे ते सगळ्यात खाली, खेळा त्याच्या खाली जाऊन बसते. पिंग पॉंग बॉल म्हणजे ते हलका बॉल असते, ते सगळ्यात वर तरंगते. ह्यामध्ये डेन्सिटी दिलेले आहे, हे एकदा चित्र बघून घ्या परत, तुमच्या एक्सप्लेनेशन मध्ये पण असणार आहे. कसं दिलंय बघा ते. आता 46वा फुल तास आला अजून. का कुठला आरसा असणार आहे? कुठला? बरोबर आहे, कॉन्व्हेक्स. त्याच्यामध्ये मोठी जो चित्र आहे तो लहान करून दाखवायचा आहे. बरोबर आहे ना? जर मोठा दिसला तर मग फक्त आपला हातच दिसेल किंवा आपलं मागचं बॅग वगैरे काय ठेवलेलं तेवढं दिसेल, मागचं काय दिसणार नाही. त्यामुळं कॉन्व्हेक्स मिरर वापरला जातो, कॉन्केव्ह नाही. 47 बघा. ध्वनी लहरीबाबत योग्य विधान ओळखा. त्याच्यामध्ये लॉन्जिट्युडिनल आणि ट्रान्सफर असे 2 पर्याय दिले. दिलेले होते. खाली डायग्राम आहे का दाखवतो? डायग्राम नाही वाटते. काय उत्तर लिहिलं याचं? लॉन्जिट्युडिनल वेव्ह असतात, ट्रान्सफर वेव्ह नाही. ट्रान्सफर वेव्ह प्रकाशाचे असतात. लॉन्जिट्युडिनल म्हणजे जवळ मागं. आता समजा इथं मी उभारलोय, हा डेस्क आहे, हा डेस्क जवळ आणि लांब जात असेल, म्हणजे कॉम्प्रेशन आणि रिव्हर्बरेशन होत असेल, अशा टाईपचे जे वेव्ह आहेत ते ध्वनी वेव्हचे असतात, लॉन्जिट्युडिनल वेव्ह. 48 बघा. आयरिस या डोळ्याचा भागाचा उपयोग रंगातील वेगळेपणा ओळखण्यासाठी होतो आणि प्युपिलचा आकार नियमित पण करतो. ह्यासाठी एक व्हिडिओ आहे, ते दाखवतो मी तुम्हाला. फॉरवर्ड करून दाखवतो. डोळ्याचा अंतर्भाग बघा. आवाजाची गरज नाही, म्हणजे दिसतंय यांना. इमेज डायरेक्ट दिसणार आहे. ॲनिमेशन आहे, ॲनिमेशन असल्यामुळे आवाजाची काय गरज नाही. कॉर्निया त्यांनी दाखवलेलं आहे प्रत्येक ठिकाणी. शांतपणे बघितलं बघा. ती कॉर्निया कुठं आहे, आयरिस कुठं आहे, आतल्या साईडच्या समायोजित स्नायू आहेत. लेन्स आतल्या साईडला असणार आहे, आयरिसच्या आतमध्ये. रेटिना म्हणजे मागचा भाग. आता समोर मेणबत्ती लावून इमेज आता कशी पडते ते दाखवणार. आता लाईट आहे. इमेज पडताना कॉर्नियावर पडणार, तिथनं पडणार, तिथनं रिफ्रॅक्शन होणार पहिल्यांदा, लेन्सवर येणार, लेन्सवरून आता मागं पडद्यावर टाकायचे ते इमेज, तिथं तयार होणार. रेटिना म्हणजे पडदा आहे. मागं पडद्यावर एक्झॅक्ट पडली तर मागचे जे सेन्सरी नर्व्स आहेत ते मेंदूपर्यंत घेऊन जाणार. उलटी पडते ते सुलट करून दाखवते. मेणबत्ती उलटी दिसणार आहे ऍक्च्युअल डोळ्यावर दिसताना, ते परत सुलट होणार आहे. ब्रेन पर्यंत गेले ते सेन्सेशन आणि ते चित्र तयार झालंय. ऑप्टिक नर्व्ह म्हणते त्याला. ऑप्टिकल लोब नावाचा एक वेगळा डिपार्टमेंट आहे ब्रेन मध्ये, एवढंच काम करता येते फक्त.
आता हे आयचं शेप आहे, फोकस व्यवस्थित करायचं काम करतंय. फोकल पॉईंट माग. आता नियर साइडनेस, निकट दृष्टीता, म्हणजे जवळचं दिसतंय लांबचं दिसत नाही, त्यावेळेस काय होतंय बघा. निकट सायनेस म्हणजे मला सध्या जो अंतर्वर्ग भिंगाचा चष्मा लावलाय त्याच्यामध्ये काय होतंय बघा. इमेज जी तयार होते फोकल पॉईंट पुढे असल्यामुळे ती इमेज पुढेच तयार होते, मागे तयार व्हायच्या आधी. त्यामुळं अंधुक अंधुक दिसतंय लांबचं. डिफिकल्ट टू सी थिंग्स फॉर अवे, लांबच्या वस्तू बघू शकत नाही. मग त्यावेळेस आंतरवक्र भिंगाचा चष्मा लावला जातो. चष्मा लावल्यानंतर एक्झॅक्ट ऍडजस्ट केलं जातं. डोळ्यात टाकून बघतात ना रे कुठली भिंग बसते, ज्याला भिंग चष्मा आहे त्याला माहित असेल. आता फार साइडनेस, दूरदृष्टीता, ह्याच्यामध्ये त्याच्या उलट असते, महाग तयार होणार. आता त्याला जवळ घेण्यासाठी बहिर्वक्र भिंग, सोडा बॉटल, जाड चष्मा, फोकल पॉईंट ऍडजस्ट केली जाते आणि असा चष्मा वापरला जातो. कळलं? आणि दोन्ही टाईपचे चष्मे असतात, निम्मा निम्मा, 50-50. ते 40 म्हणतो ना आपण, ते जास्त वय झाल्यानंतर दोन्ही गोष्टी होते एका टायमाला, किंवा काय जेनेटिकल प्रॉब्लेम पण असू शकतो. हे 49वा प्रश्न बघा. पुरेशा उच्च तापमानाला फेरोमॅग्नेट हे पॅरामॅग्नेट मध्ये रूपांतर होतात. कायमचे चुंबक बनवण्यासाठी पॅरामॅग्नेट, अल्निको, टिकोनॉल आणि कोबाल्ट याचा वापर केला जातो. आणि मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचे एसआय युनिट जूल पर मीटर आहे, तर हे चुकीचं आहे. एसआय युनिट काय मॅग्नेटिक ह्याचे तर वेबर आहे. मॅग्नेटिक फ्लक्स एसआय युनिट वेबर आहे. एसआय युनिट वेबर आहे. बोला की. हा बरोबर आहे, बरोबर आहे. मॅग्नेटिक जूल पर मीटर च्या ऐवजी इथं टेस्ला पाहिजे होता. आणि वेबर आहे ते मॅग्नेटिक फ्लक्स आहे. डायपोल मोमेंट विचारलंय, तर डायपोल मोमेंटचं काय असणार आहे युनिट? जूल पर टेस्ला. आणि जे फ्लक्स आहेत म्हणजे जे फ्लक्स म्हणजे रेषा, त्याला आपण चुंबकीय रेषा म्हणतो, त्याचं युनिट वेबर आहे. थोडं फास्ट घेऊ आता. एकावन्नवा प्रश्न चालू आहे ना का 50? हा. विस्कोसिटीचे एसआय युनिट पॉस्ट्युल आहे. हे डायरेक्ट प्रश्न आहे. विस्कोसिटीच्या विरुद्ध फ्लुइडिटी असते, म्हणजे जास्त चिकट जो पदार्थ असतो तो जास्त विस्कस असतो. मग जास्त विस्कस आहे त्यामुळे जास्त फ्लो होत नाही. त्या ठिकाणी निरम्याचं पाणी जर घेतलं तर ते जास्त फ्लो होतं, विस्कोसिटी कमी आहे त्याची. इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू फ्लुइडिटी. खालील कामे करण्यासाठी ध्वनीच्या कुठल्या प्रकाराचा वापर केला जातो? काय वापर केला जातो? अल्ट्रासोनिक साऊंड, सोनार मध्ये वगैरे वापरला जातो. त्यामुळे याचं उत्तर काय? पर्याय क्रमांक 3. फ्रिक्वेन्सी पण दिलेली आहे त्याची. 52वा प्रश्न बघा. अयोग्य नसलेल्या विधानाची निवड करा. उष्णतेचे वहन स्नायूमध्ये सर्वात जास्त आणि लिक्विडमध्ये सर्वात कमी होते. बरोबर आहे ते. उष्णतेचे रेडिएशन मीडियम नसेल किंवा निर्वात पोकळीत पण होऊ शकते. हे झालं नसतं तर आपल्यापर्यंत किरण आले नसते, फोटोसिंथेसिस घडलं नसतं, पृथ्वी गरम राहिली नसते, आपण जिवंत राहिलो नसतो आणि अभ्यास पण केला नसता. हे सगळ्या गोष्टी ह्याच्यामुळे डिपेंड आहेत. कारण गोल्डीलॉक झोन आहे, म्हणजे निश्चित एक अंतर आहे, तिथंच या गोष्टी शक्य आहेत. दुसरं, कन्व्हेक्शन स्थायूमध्ये घडून येत नाही. बरोबर आहे. फक्त कन्व्हेक्शन मध्ये काय असतं, ऍक्च्युअल जे कण आहेत ते खालीवर व्हायला पाहिजेत, अभिसरण. समजा हा एक डब्बा आहे, ह्याच्यामध्ये गॅस ठेवलेला आहे, गॅसचे मॉलिक्यूल आहेत. ह्याला जर आपण खालनं हीट दिली, समजा ही ज्योत आहे, ज्योतनं म्हणजे मेणबत्ती आहे, मेणबत्तीची ज्योत आहे, ह्याला जर हीट दिली तर गरम वर जाणार आहे आणि थंड खाली येणार आहे. त्यामुळे सगळा डब्बातली हवा गरम होणार आहे. हे कंडक्शन मध्येच शक्य, कन्व्हेक्शन मध्ये शक्य आहे. कंडक्शन म्हणजे काय, ते जे कण आहेत त्याचं स्थानांतर न होता हीटचं ट्रान्सफर होणं, ते स्थायूमध्ये शक्य आहे. कन्व्हेक्शन लिक्विड किंवा गॅसमध्येच फक्त शक्य आहे. ह्याचं उत्तर काय? पर्याय क्रमांक 4. पुढे बघा.
ते पण 53वा प्रश्न, प्रकाशाच्या ज्या रंगाची तरंग लांबी सर्वात कमी असते त्याचे विकिरण सर्वात जास्त होते आणि पुढं एक मिनिट, बरोबर आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतं स्कॅटरिंग, कारण लाल रंगाची तरंग लांबी जास्त असते त्याचं स्कॅटरिंग कमी होतं, त्यामुळेच आपण सिग्नलसाठी ते वापरतो. प्रकाशाच्या ज्या रंगाची तरंग लांबी सर्वात जास्त असते त्याचे विकिरण सर्वात कमी असते, त्याच्या अपोजिटच आहे. त्यामुळं हे जर बरोबर असेल तर हे 100% बरोबर असलं पाहिजे, एवढं तर लॉजिक लावलं पाहिजे. त्यासोबत खाली बघा अजून, निळ्या रंगाचे विकिरण सर्वात कमी होते, हे चुकीचं आहे. आता खाली स्पेक्ट्रा दिलेला आहे डायरेक्ट तुम्हाला बघा. सुरुवातीला विबग्योर, व्हायलेट, इंडिगो, ब्लू, ग्रीन, येलो आणि रेड, त्याचं वेवलेंथ वाढत जाते, त्याचं स्कॅटरिंग कमी कमी होत जाते. रेड कलरची सगळ्यात कमी वेवलेंथ असल्यामुळं सगळ्यात जास्त वेवलेंथ असल्यामुळे सगळ्यात कमी स्कॅटरिंग होतं, त्यामुळे लाईटचा दिवा वापरतो. तसं ब्लॅक म्हणजे विजिबल स्पेक्ट्राच्या पुढचं कलर ब्लॅक आहे, ते ब्लॅक दाखवलाय तो कलर नाही, विजिबल स्पेक्ट्राच्या पुढचा स्पेक्ट्रा आहे तो. वेवलेंथ दाखवले बघा ते. 54 बघा, जरी विषाणूंना जरी सजीव मानले तरी बायोलॉजिस्ट त्याचा अभ्यास करताना विषाणूंना जरी सजीव मानले नसले तरी जीवशास्त्रज्ञ त्यांचा अभ्यास करतात. खालीलपैकी कोणती कारणे असू शकतील? कशामुळे अभ्यास केला जातो? तर वनस्पती मानवासह प्राण्यांच्या भीतीदायक रोगाचे कारक आहेत, 100% बरोबर आहे. दुसरं बघा, जैवतंत्रज्ञानाच्या संशोधनात ते उपयुक्त टूल म्हणून वापर करतात, व्हायरस वापरत नाही आपण. ते काही उपयुक्त प्रतिजीवकाचे स्त्रोत आहेत, अँटीबॉडीजचा काही संबंधच नाही, ते वाईटच आहेत. बॅक्टेरिया 2 टाईपचे आहेत, एक चांगले आहेत आणि एक वाईट आहेत. म्हणजे बांगलादेश आपल्याला काय चांगले आहेत काय वाईट आहेत बांगलादेशमध्ये लोक, पण पाकिस्तान कायम कुरापतीच करते. त्यामुळे पाकिस्तान व्हायरस आहे, बांगलादेश बॅक्टेरिया आहेत असं समजा. त्या देशाबद्दल काय नाही, तिथल्या प्रवृत्तीबद्दल बोलतोय. तर ह्याच्यामध्ये काय चुकीचं आहे? ब आणि क चुकीचं आहे, अ आणि ड बरोबर आहे. 55वा प्रश्न बघा, खालीलपैकी समस्थानिकाच्या संख्येबाबत गटात न बसणाऱ्या मूलद्रव्याचा पर्याय निवडा. हा अवघड प्रश्न आहे, जर माहित असेल तर सोडवायचा. बाउन्सर आणि यॉर्कर, जर सेहवाग सारखं खेळता यायला तरच बाउन्सर खेळायचा, आणि दोन्ही सारखा हेलिकॉप्टर शॉट येत असेल तरच यॉर्कर खेळायचा, नाही तर सन्मान के साथ जाने दो. सन्मान करायचा काय काय प्रश्नाचा, नाही तर ते आपला सन्मान करतंय परत. 55चं उत्तर काय? अंदाजे बसू शकतंय, जसं अंदाजे शॉट बसू शकतंय तसं अंदाजे उत्तर पण बरोबर येऊ शकतंय. ह्याचं उत्तर काय पाहिजे? कारण नायट्रोजनचे बघा 2च आहेत, बाकीचे 3 आहेत. 56वा प्रश्न बघा, जेव्हा तापमानात 1 डिग्री सेंटीग्रेड न वाढ होते तेव्हा हवेतील वेग कितीने वाढतो? 6 मीटर पर सेकंद वाढतो. फॅक्च्युअल प्रश्न आहे. आता बघा ऍप्लिकेशनवर आहे 57, 0.6 ने वाढतो. फॅक्च्युअल प्रश्न आहे. पुढचं बघा 57वा प्रश्न, योग्य जोड्या लावा. मेडिकल डिव्हाइस आणि यूज, ऍप्लिकेशनवर प्रश्न आहे. ऑरिस्कोप, गॅस्ट्रोस्कोप, गॅस्ट्रोवरनं आपण अंदाज लावू शकतो. ह्याचं उत्तर काय? एक आहे, 1 2 3 सरळ आहे. ब्रॉन्को म्हणजे गळा आणि फुफ्फुस, ब्रॉन्कायटिस त्याच्यावरनं ब्रॉन्को शब्दावरून लावू शकतो. गॅस्ट्रोवरनं पोटासंबंधी काय असू शकेल असं पण अंदाज लावू शकतो. त्यामुळे ते उत्तर सगळ्यांचं बरोबर यायला पाहिजे. प्लेन मिररमुळे तयार होणाऱ्या प्रतिमेबाबत अयोग्य विधानाचा पर्याय निवडा. सगळे बरोबर असल्यामुळे यापैकी नाही आहे. सपाट आरशामुळे वस्तूची प्रतिमा आरशाच्या मागे तयार होते, आभासी आणि सुलट असते, हे पण बरोबर आहे. आणि नंबर ऑफ इमेजचा फॉर्म्युला काय? 360 डिवायडेड बाय कोणाचे माप, अँगल किती असेल ते -1 आहे. त्यामुळे समजा 90 डिग्री इथं ठेवलं, 90 ठेवलं, तर 90 डिग्री म्हणजे काटकोनात ठेवलं तर किती तयार होतील? 9 चौक 36 वजा 1, 3 प्रतिमा तयार होतील. म्हणजे काटकोनात जर प्रतिमा तयार होतील, म्हणजे काटकोनात जर ठेवलं तर किती तयार होतील? 3, 360 भागिले 90 वजा 1. सूत्र काय? 360 डिग्री मायनस डिवायडेड बाय अँगल -1. 59वा प्रश्न बघा, काय म्हणलं? ज्यावेळेस उलट प्रतिमा असते ना ती ट्रू प्रतिमा असते, उलट ज्यावेळेस तयार होते. म्हणजे आपला ऍक्च्युअल जेवढी हाईट आहे तेवढीच समोर तयार होणं, म्हणजे ते हे झाले, ट्रू झाले. आणि आभासी म्हणजे काय? सुलट. मेणबत्तीची बघितलं ना तुम्ही, मेणबत्तीची कशी तयार होती? पडद्यावर उलट तयार होते. म्हणजे असे समजा मेणबत्ती जर ठेवली, मेणबत्ती ठेवली, मेणबत्तीची प्रतिमा डोळ्यामध्ये तयार होती, ती कशी तयार होती?
सरळ काढायला पाहिजे, अशी तयार होते उलट, ज्योत जरा मोठी काढली, ही उलट तयार होते आणि ब्रेन मध्ये झाल्यानंतर त्याच्यावर प्रोसेसिंग होऊन ती सुलट केली जाते, ब्रेन त्याच्यावर प्रोसेसिंग करते. ऍक्च्युअल जी ट्रू प्रतिमा असते ती उलटच तयार होती, ब्रेन त्याला सुलट करते, कारण आपल्यामध्ये तसं मेकॅनिझम नॅचरली बसवलेलं आहे. 60वा प्रश्न बघा, जर परावर्तित किरण स्तंभिकेशी 60 डिग्रीचे कोन करत असेल तर आपाती किरण स्तंभिकेशी किती अंशाचा कोन करतो? 60 डिग्री, कारण ते डायरेक्ट जेवढा इन्सिडेंट रे असेल तेवढाच रिफ्रॅक्टिव्ह रेस किंवा आपत्ती आणि परावर्तित. वा प्रश्न बघा, जर एखाद्या पदार्थाचे वस्तुमान मास दुप्पट केले तर त्याची गतीज ऊर्जा दुप्पट होते. 1/2 = mv². आता बघा ह्याच्यामध्ये काय, वस्तुमान दुप्पट केले तर काय होणार आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, त्यामुळं डबल होणार आहे. जर एखाद्या पदार्थाचा वेलोसिटी जर दुप्पट केली तर गतीज ऊर्जा चौपट होते, v² आहे, म्हणजे x जर इथे ठेवलं तर x² होणार आहे, बरोबर आहे. त्यामुळं उत्तर 3 आहे, दोन्ही पण बरोबर आहे. 1/2 = mv², तो फॉर्म्युला मध्ये जर आप 59 राहिलं का, हा ह्याच्यामध्ये बघा काय दिलंय, 60 वॅट विद्युत शक्ती असलेला बल्ब 220 व्होल्ट विभवांतर म्हणजे व्होल्टेज मध्ये जोडला तर त्यातून किती करंट वाहेल. तर ह्याच्यामध्ये आपल्याला गिवन काय काय दिलंय, पी दिलाय 60 वॅट, व्ही दिलाय 220 व्होल्ट, आय दिलेला नाही. पी = VI, सिंपल फॉर्म्युला आहे, पी मध्ये 60 ठेवलं, व्ही 220 आणि आय काढायचं आपल्याला. 60 / 220 = 0.27 एम्पियर. सोपा प्रश्न आहे हा. यावेळेसचे प्रॉब्लेम्स आहेत ते थोडे सोपे टाकलेले आहेत. इथं स्पेलिंग चुकलेले आहे. पाण्याची विशिष्ट उष्माधारकता इतर स्थायू तसेच द्रव पदार्थापेक्षा जास्त आहे, बरोबरच आहे. पाण्याची विशिष्ट उष्माधारकता तापमानानुसार बदलत नाही, त्यामुळे पाण्याचा वापर तापमापीमध्ये केला जात नाही. बदलत नाही असं सांगितलंय, केला जात नाही हे बरोबर आहे, पण बदलत नाही हे अर्ध सत्य आहे. बदलतो म्हणून केला जात नाही, बदलत नसला तर केला असता ना, पाण्याच्या ऐवजी पाणीच वापरलं असतं त्याच्यामध्ये. त्यामुळं काय चुकीचं होणार आहे, ब चुकीचं होणार आहे, अर्ध सत्य आहे आणि अपूर्ण सत्य आहे. त्याच्यामुळे ह्याचं उत्तर काय असणार आहे, अयोग्य विधान फक्त ब आहे. क्लिअर. म्हणजे पुढचं जरी बरोबर असेल तर पूर्ण वाक्यावर, कॉमा दिलेल्या वाक्यावर जास्त लक्ष ठेवा. कधी कधी ते पहिल्या भागात चुकवतात, दुसऱ्या भागात बरोबर असते ते. नरो वा कुंजरो, अर्ध सत्य. 63 बघा, 5 kg वस्तुमान असलेल्या पाण्याचे तापमान 20 डिग्री सेंटीग्रेड पासून 100 डिग्री सेंटीग्रेड वाढवण्याकरता किती ऊर्जा लागेल. आता MCT खाली फॉर्म्युला दिलेला आहे, MC आणि बघा स्पेसिफिक हिट तुम्हाला 1 किलो कॅलरी पर kg डिग्री सेंटीग्रेड दिलेलं असतं बऱ्याच वेळा, कधी कधी देत नाहीत. पण पाण्याची एक आहे स्पेसिफिक हिट कॅपॅसिटी, हे माहित पाहिजे. मास किती आहे, 5 kg. सी विशिष्ट उष्माधारकता किती आहे, आणि डेल्टा टी म्हणजे टेम्परेचर किती वाढवायचंय, 80 वाढवायचंय, 20 पासून 100 करायचंय, त्यामुळे ते 80 आलं. आपण जर फॉर्म्युला ठेवलं MCT मध्ये, MC डेल्टा टी MI 5 × CI 1 × डेल्टा टी 80, 5 × 1 × 80, 45 400 किलो कॅलरी. दोन्ही पण उत्तर निघतंय. आता बघा हे उत्तर सगळ्यांचं बरोबर यायला पाहिजे होतं, कारण दोन गोष्टी आहेत. समजा फॅरनहाइटचा फॉर्म्युला जरी अवघड असेल पाठ करायचा तरी पण 2 विचारलंय, म्हणजे सेल्सिअस आणि केल्विन विचारलंय, त्यावेळेस फायदा असतो. फॅरनहाइट मध्ये दिला, सेल्सिअस आणि केल्विन मध्ये कितीचा फरक असतंय एवढं तर माहित आहे सगळ्यांना. समजा तुम्हाला हा फॉर्म्युला माहित नसेल फॅरनहाइटचा कन्व्हर्जनचा, तर ऑप्शन बघायचे. ऑप्शन मध्ये 273चा फरक कुठं कुठं दिसतोय तुम्हाला, 2 आणि 3 मध्ये, म्हणजे तुम्हाला 50% बरोबर येऊ शकते, 1/3 निगेटिव्ह आहे. काय जरी नाही झालं तर ह्या दोन्ही मध्ये एक तुक्का मारायचा शेवटी, म्हणजे जर फॉर्म्युला नाही लक्षात राहिला इन केस तर. आता बघा F - 32 / 9 = C/5, या फॉर्म्युल्यामध्ये जर टाकलं तर 20 डिग्री सेंटीग्रेड निघतंय, 20 + 273 293 डिग्री .15 केल्विन येते.
293.15 केल्विन, म्हणजे त्याचं ऑप्शन पाहिजे उत्तर पर्याय क्रमांक 3. सगळ्यांनी अटेम्प्ट केला ना हा प्रश्न? हे फॉर्म्युले पाठ करून घ्या, एवढे सिंपल प्रश्न आले तर चुकायला न पाहिजेत. आणि आपण सायन्सचे आहेत ना, जे 7-8 प्रश्न आहेत त्याच्याकडे जास्त बघतो. 15 प्रश्न ऍव्हरेज असतात, अभ्यास केला तर ऍप्लिकेशनवर येतात. त्यामुळे 23-24 प्रश्न आहेत ना, त्यातले 8-9 प्रश्न सोडा, 15 पर्यंत बरोबर यायचा प्रयत्न करा. पुढच्या 8 वर जास्त फोकस कराच, पण परत आधी 250च्या जवळपास जायचं आणि मग परत 300च्या वर काढायला बघायचे. नाहीतर सुरुवातीपासूनच 10 ओव्हर मध्ये तुम्ही 150 रन काढल्या पण 8 विकेट गेले, काय उपयोग आहे ना? 200 पर्यंत पण जाणार नाही. त्यामुळे तुमचं आधी सिक्युअर करा, प्री निघाले पाहिजे आणि परत लीड घ्या. 65वा प्रश्न बघा. ज्या पेशीमध्ये स्पष्ट दिसणारे केंद्र किंवा पेशी अंगके असतात त्यांना इक्युरोटिक सेल म्हणतात. आणि ते बरोबरच आहे 100%. प्रोकॅरियोटिक म्हणजे सुरुवातीची अवस्था, त्याच्यामध्ये खाली आकृती दाखवतो मी तुम्हाला. प्रोकॅरियोटिक आहे ना, त्याला सेल वेगवेगळे अवयव नाहीत आणि मेम्ब्रेन नाही. इक्युरोटिक मध्ये बघा, हा मेम्ब्रेन आहे ना तो सुस्पष्ट आहे. न्यूक्लियसच्या आतमध्ये जो मेम्ब्रेन आहे ना तो सुस्पष्टरित्या मेम्ब्रेनने वेढलेला आहे. त्याच्यामध्ये डीएनए आहे, ह्याच्यामध्ये डीएनए विखुरलेले आहेत. हे प्रोकॅरियोटिक सेल आहेत, ते नंतर सुरुवातीला डेव्हलप झालेले आहेत, त्याच्यानंतर इक्युरोटिक डेव्हलप झालेले आहेत. म्हणजे जास्त डेव्हलप काय आहेत? इक्युरोटिक आहेत प्रोकॅरियोटिक पेक्षा. आता विधानं बघा. जीवाणू दृश्य केंद्रकीचे उदाहरण आहेत. जीवाणू तर प्रोकॅरियोटिक मध्येच आहेत, सगळ्यात आधी जीवाणू डेव्हलप झालेत. त्यानंतर ज्या पेशीमध्ये स्पष्ट दिसणारे केंद्रक आणि पेशी अंगके नसतात त्यांना आदिकेंद्रकी म्हणतात. हा पण बरोबर आहे. अमिबा, कवके आदिकेंद्रकी पेशीचे उदाहरण आहेत. त्यामध्ये फंगस आहेत ते इक्युरोटिक मध्ये डेव्हलप झालेले आहेत. अमिबाचं थोडं बघावं लागेल. अमिबा सिंगल पेशी असलेले पहिले इक्युरोटिक असतील. म्हणजे इक्युरोटिक मध्ये 2 टाईप आहेत. सिंगल पेशी असणारे म्हणजे एक पेशी आणि बहुपेशी आहे. अमिबा डेव्हलप होताना पहिले असे पेशी आहेत की ते एक पेशी असून इक्युरोटिक आहेत. अमिबा फक्त एकाच पेशीपासून डेव्हलप होतो आणि त्याचे परत त्याचं विभाजन होतं. ते पेशी विभाजनावरनं 2 अमिबा तयार होतात. समजा अमिबा इरेग्युलर शेप आहे, एक अमिबा आहे, त्याचं न्यूक्लियस असतंय, त्याचं विभाजन होताना असं 2 विभाजन होणार आहेत, 2 अमिबा तयार होणार आहेत. आणि अमिबाचं अजून एक वैशिष्ट्य आहे, जर समजा फेवरेबल कंडिशन नसेल ना तर अमिबा विभाजन होताना आतमध्येच वेगवेगळे न्यूक्लियस तयार होतात. म्हणजे जसं ते एकदम फुटतंय ना बिया तसं. आणि ज्यावेळेस फेवरेबल कंडिशन येते त्यावेळेस एकदम फुटणार आणि अशा ह्याच्यापासून बरेचसे अमिबा तयार होणार. म्हणजे हे हुशार आहेत, जरी ह्यांच्याकडे मेंदू नसला तरी पण नैसर्गिक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. 66वा प्रश्न बघा. हे तर नावावरूनच आहे. झॅन्थोफिल म्हणजे पिवळं असतात कधी पण. अँथ्रोनोसायनिन, सायनिन असा शब्द आला तर कधी पण जांभळ्या रंगाशी जोडायचा. सायनिन शब्द कुठं पण येऊ दे, जांभळ्याशी जोडायचा. क ला 3 जोडला, ब ला 4 जोडला. कॅरोटीन म्हणजे गाजरचा कलर कसा असतंय, लालच्या जवळपास असते ना. आणि बीटचा गुलाबी, गडद गुलाबी. ही गडद गुलबक्षी इंग्लिशवाल्यांना समजलं नसेल, ते ट्रान्सलेशन इंग्लिशवाल्यांना परत दिली ती दुसरी प्रश्नपत्रिका. गडद गुलबक्षी म्हणजे गडद गुलाबी. ऑथेंटिक शब्द आहे मराठी पुस्तकातला. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघा, हे आपल्याकडे असं चित्र आढळत आहे का? स्कॉटलंड ऑफ ईस्ट, मेघालय वगैरे भागात असे वेगवेगळ्या टाईपचे झाडं आढळतात, कारण तिथं कोनिफेरस पण आहेत, अल्पाईन पण वृक्ष आहेत. हिमालय आहे ना नामच्या बरोबर आलेलं, आणि इकडे हिमालयात पण अशी दृश्य आढळते दल लेकच्या वगैरे बाजूला. ह्याच्यामध्ये क्लोरोफिल, पाण्याचे कलर कसे कसे वेगळे आहेत बघा. ते ह्या कलरनुसार वेगळे आहेत. त्यात टॅनिन ऍड करा. टॅनिन जांभळ्या कलरचा असतो. हे पिगमेंट आहेत, कलर पिगमेंट. क्लोरोफिल ग्रीन, झॅन्थोफिल पिवळा, कॅरोटीन भगवा, अँथ्रोसायनिन जांभळ्या टाईप पाहिजे, थोडा कलर तिथं वेगळा दिसायला. आणि टॅनिन, टॅनिन कातड्यासारखा कलर आहे त्याचा, करडा लेदर कलर. 67वा प्रश्न बघा. एखादा पदार्थ ऊर्ध्व दिशेने फेकला असता त्याची गतिज ऊर्जा वाढत जाते आणि स्थितीज ऊर्जा कमी होत जाते. बरोबर आहे का? वर फेकला तर वर जाताना आधी विचार करायचा, परत खाली येतानाचा विचार करायचा. जर दोन्ही ऑप्शन दिले असते तर तसं पण असलं असतं. ह्याच्यामध्ये उत्तर काय? पर्याय क्रमांक 2. इलेक्ट्रिक सर्किट मधली फ्यूज वायर कशी जोडलेली असते? एक्सर, कारण करंट सेम जायला पाहिजे. जर करंट जास्त गेला तर एक्सर मध्ये करंट सेम असतो, व्होल्टेज वेगळा असतो, आणि पॅरलल मध्ये व्होल्टेज सेम असतो, करंट वेगळा जातो. आपल्याला गरज काय? करंट सेम जायला पाहिजे. त्यामुळे ते
एकसर जोडणीत असते आणि कशापासून बनवलेली असते? शिसा आणि कथील पासून, म्हणजे लीड आणि टिन. ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता पुढे बघा, 16 आणि 14 ओहम दोन रोध एकसर जोडणीत जोडलेले आहेत. आता एकसर जोडणीत जर ज्यावेळेस जोडले असतील त्यावेळेस रिझल्टंट जे असतो तो डायरेक्ट बेरीज असतो, म्हणजे RS जे असणार आहे तो डायरेक्ट बेरीज येणार आहे. चौदा आणि 16 ऍड करा, 14 अधिक 16, इफेक्टिव्ह किती असणार आहे? 30 ओहम, बरोबर आहे. त्याच्यामध्ये आता काय काढायचं आपल्याला? किती विद्युतधारा म्हणजे करंट काढायचा, करंट किती जाईल. तर V इज इक्वल टू IR, R आहे आपल्याकडे. आता ह्याच्यामध्ये काय असणार आहे? वोल्ट किती दिलेला आहे? 18 दिलेला आहे ना डायरेक्ट. या फॉर्म्युल्यामध्ये टाकलं तर डायरेक्ट येईल I इज इक्वल टू V/R. व्होल्टेज किती आहे? 18. करंट रोध किती आहे? 30, म्हणजे रेजिस्टन्स 30 आहे. 18 भागिले 30 किती येते? 6×3=18, 6×5=30, 3/5 म्हणजे 5×30 0.6, 0.6 येते. 0.6 च्या जवळपास आला. 0.6 एम्पियर. पर्याय क्रमांक 2. 70वा प्रश्न बघा, केक आणि पाव हलके बनवण्यासाठी काय वापरतात? सोडियम बायकार्बोनेट, बेकिंग सोडा. भजे बनवण्यासाठी किंवा ढोकळा बनवण्यासाठी पण. रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणाऱ्या घटकाला काय म्हणतात किंवा कुठले परिणाम करतात? पहिलं तर उत्प्रेरक सगळे 100% माहित असायला पाहिजे, कारण ते व्याख्येतच येते. आता बघा, नेचर ऑफ रिएक्टंट, नेचर कसं आहे ते तर असणारच आहे. रिएक्टिव्हिटीवर डिपेंड आहे. रिएक्टिव्हिटीचा जो चार्ट आहे, पोटॅशियम सोडियम वगैरे जे असतील ते रिएक्टिव्हिटीचा चार्ट पाठ करा. रिएक्टिव्हिटीचा चार्ट, त्याच्यावर क्रम वगैरे विचारू शकतात, तुम्हाला ते होमवर्क मध्ये देतोय. रिएक्टिव्हिटीचा चार्ट पाठ करून ठेवा, म्हणजे नेटवर बघून ठेवा लगेच. दुसरं, कणांचा आकार, पार्टिकल साईज. आता पार्टिकल साईज बघा, पार्टिकल साईज लहान असेल तर व्हॉल्यूम काय होणार आहे? जो व्हॉल्यूम एरिया आहे तो वाढणार आहे, कमी होणार आहे? साईज जेवढी कमी असेल तेवढा एरिया वाढेल आणि जास्त रिएक्शन वाढेल. त्यामुळे कणाचा आकार इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. कण जेवढे लहान असतील तेवढा पार्टिकल रिएक्शनचा रेट जास्त असेल ना. समजा पावडर जर टाकली, इनो घ्या ना किंवा साखर घ्या. साखर गरम करताना तुम्ही खडी साखर जर टाकली तर लवकर विरघळेल का पिठी साखर लवकर विरघळेल? पिठी साखर. ज्यूसच्या दुकानात वगैरे ते पिठी साखर टाकून, म्हणजे ज्यूस बनवताना ते गाड्यामध्ये खाली वाकून त्यात साखर टाकते, त्यामुळे ते मोसंबीचा ज्यूस गोड लागते. आपल्याला वाटतं ती मोसंबीच गोड आहे, घरी आणलेला ज्यूस तसा तर होतच नाही कधी. ते पिठी साखर टाकते त्यामध्ये. त्यामुळे तो आकार जेवढा लहान असेल तेवढी रिएक्शनचा रेट वाढणार आहे. आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट, जेवढं कॉन्सन्ट्रेशन जास्त, डायरेक्टली प्रोपोर्शनल. तापमान जेवढं जास्त असेल तेवढी फास्ट रिएक्शन होते. त्यामुळे दही जर बाहेर ठेवलं तर लवकर आंबते. फ्रीजमध्ये त्यामुळे ठेवतो आपण, कारण रिएक्शनचा रेट स्लो डाऊन करायचा असते. त्यामुळे ह्याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. आता ॲक्विरिजिया जो आहे तो HCl3 असणार आहे आणि नायट्रिक ऍसिड 1 असणार आहे. हा जो पदार्थ आहे तो वाफळणारा असतो आणि त्याच्यामध्ये राजधातू जे आहेत, प्लॅटिनम, सोने, हे विरघळतात. त्याची शुद्धता तपासण्यासाठी सुद्धा ॲक्विरिजियाचा वापर केला जातो. सोनेच विरघळत आहे, जर समजा मिक्सिंग काय असेल तर ते बाजूला राहणार तसंच. तेवढे डेअरिंग कोण करणार नाही सोन्याची अंगठी टाकायची त्यात. ज्या केंद्र भागाचे अनुक्रमांक आणि अणुस्थमानांक विविध असतात, म्हणजे ॲटॉमिक नंबर आणि मास नंबर वेगवेगळे असतात आणि न्यूट्रॉनची संख्या समान असेल तर त्याला काय म्हणायचं? आयसोटोन. सेम न्यूट्रॉन नंबर आयसोटोन, सेम मास नंबर आयसोबार, सेम ॲटॉमिक नंबर आयसोटोप. टॉमिक टोप, टॉन ट्रॉन असं लक्षात ठेवा. टॉमिक टोप, टॉन ट्रॉन, ॲटॉमिक नंबर सेम लक्षात राहते ना. आणि राहिलेलं मास नंबरला बार टाका, आयसोबार. आयसोमर म्हणजे सेम केमिकल, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला पण असतो आणि ह्याच्यामध्ये संयुगामध्ये पण असतात बघा आयसोमर. जे मॉलिक्युलर फॉर्म्युला एन आयसोब्युटेन, एन ब्युटेन आणि आयसोब्युटेन. एन ब्युटेन मध्ये अशी चेन असणार आहे, ब्युटेन मध्ये 4 कार्बन असतात ना, CCC. ह्याच्यामध्ये
एच एच एच, हे झालं एन ब्युटेन आयसोमेरचं उदाहरण ह्याच्यामध्ये दाखवतोय. आता अजून एक आहे, 4च कार्बन, 4 कार्बन आणि आयसोब्युटेन मध्ये हायड्रोजन किती आहेत? 3 आणि 3 6 आणि 4 10 आहेत. आता आयसोब्युटेन मध्ये बघा कार्बन किती पाहिजेत? 4 पाहिजेत. तर ह्याच्यामध्ये कार्बन असे असतात, हायड्रोजन ही अशी रेषा, इथं हायड्रोजन, इथं हायड्रोजन, इथं पण हायड्रोजन. आता बघा कार्बन आणि हायड्रोजनची संख्या मोजा, फक्त स्ट्रक्चर वेगळं आहे. कार्बन 4 आहेत, हायड्रोजन परत 10 आहेत, म्हणजे एक ब्रँचड चेन आहे आणि वरची आहे ती सिंपल चेन आहे. सिंपल चेन असलेला एन आयसोब्युटेन आहे आणि ब्रँचड चेन असलेला आयसोब्युटेन आहे. दोघांचे पण कार्बन 4 आणि हे हायड्रोजन आहेत ते किती आहेत? 10 आहेत. त्यामुळे त्यांना आयसोमर म्हणतात दोन्हीला पण, एन ब्युटेनला आणि आयसोब्युटेनला, ते दोन्हीचे. आता मिरर न्यूक्लिय ह्याच्यामध्ये काय आहेत? 6 आणि 8 ऑक्सिजन आणि कार्बन आहे. आता कार्बन मध्ये 6 दाखवलंय, म्हणजे प्रोटॉन किती असणार आहेत? प्रोटॉन 6 असणार आहेत, म्हणजे न्यूट्रॉन पण, इलेक्ट्रॉन पण 6, प्रोटॉन एवढेच असतात. आता ह्याच्यामध्ये 14 मास नंबर आहे, म्हणजे न्यूट्रॉनची संख्या किती असणार आहे? 8 आणि प्रोटॉनची 6. आता हे बघा, ऑक्सिजन मध्ये 8 प्रोटॉन, P=8, आणि न्यूट्रॉन किती असणार आहे? 14 म्हणल्यावर 6. आता प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची मिरर इमेज तयार होते ना, इथं प्रोटॉन 6 गेलेत आणि इथं न्यूट्रॉन 8 आहेत, म्हणजे हे उलट होतं इकडे जाऊन ह्या दोन्ही कंपाऊंड मध्ये. ह्या दोन्हीमध्ये हे उलट झालं ना, मिरर इमेज आहे दोन्हीच्या, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या संख्येच्या. मिरर मध्ये कसं उजवा डावा दिसतंय, डावा उजवा दिसतंय. यामध्ये प्रोटॉनची संख्या न्यूट्रॉनची होते, न्यूट्रॉनची संख्या प्रोटॉनची होते, त्यामुळे मिरर न्यूक्लिय असं म्हणतात त्याला. हे पण नवीन टाईप आहे, हे लक्षात ठेवा. मिरर न्यूक्लिय आतापर्यंत विचारलं नाही, विचारू शकतात. 74वा प्रश्न बघा, संयुगाचे गुणधर्म घटक मूलद्रव्यावरून वेगळे असतात. बरोबर आहे, NaCl चं उदाहरण आहेच. संयुग तयार होताना उष्मा ग्रहणही होत नाही आणि मुक्तही होत नाही, हे चुकीचं आहे. जर सिमेंट पाण्यात टाकलं तर गरम होत आहे आणि युरिया पाण्यात टाकला तर थंड होत आहे. दोन्ही रिएक्शन मध्ये हीट एक्झोथर्मिक आहे आणि दुसरी इंडोथर्मिक आहे, त्यामुळे हे चुकीचं आहे. संयुगातील घटक मूलद्रव्यातील प्रमाण समान वजनी प्रमाणात असते, हे तर 100% बरोबर आहे. गेल्या वेळेस त्याच्यावर प्रश्न आलाच होता, त्यामुळे ह्याचं उत्तर काय असणार आहे? फक्त ब, अयोग्य विधान निवडायचा होता. आता डोबेरायनाची त्रिके एल आणि एम आणि के दिलाय, हे एमच्या जागी काय असेल ते विचारलंय. एमच्या जागी काय असणार आहे? सोडियम. हे लक्षात ठेवताना पोलिसो असं लक्षात ठेवलं तरी चालतंय, पोटॅशियम, लिथियम आणि सोडियम. आता अजून 5 आहेत बघा, हे 5 टायर्ड लक्षात ठेवा, हे एक्सप्लेनेशन मध्ये भेटणार आहेत. 5 लक्षात ठेवा, कुठलाही विचारू शकते, स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी दोन्ही मध्ये पण दिलेले आहेत. ते 5 आहेत. सेलेनियम, सल्फर, सेलेनियम आणि टेलेरियम पण आहे, आणि क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन आहे, फॉस्फरस, आर्सेनिक आणि अँटीमनी आहे, Sb. इकडच्या साईडला कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम आणि बेरियम. 5 आहेत टोटल. पुढच्या ह्याच्यात त्याला काही मिळच लागला नाही. सुरुवातीला त्याने क्लासिफिकेशनचा प्रयत्न केला होता, त्यानंतर न्यूलँडनं 8 काढले, त्यानंतर मेंडेलिव्हनं मोठी काढली त्यापेक्षा, पण त्याला पण काही जागा रिकाम्या सोडल्या त्यानं. ती प्रिंटिंग मिस्टेक नाही, रिकाम्या जागा आहेत, म्हणजे त्यानं विचार केला तर भविष्यात कोणतरी येईल आणि हे काम पूर्ण करेल. त्यानंतर मग मोस्टली आला, मोस्टलीनं मॉडर्न पिरियोडिक टेबल काढले. 76वा प्रश्न बघा, अयोग्य विधानाचा निवड करा. अणूमधील प्रोटॉन किंवा न्यूट्रॉनची संख्या म्हणजे अणुअंक होय. बरोबर आहे का? प्रोटॉनची संख्या म्हणजेच ॲटॉमिक नंबर, प्रोटॉनची संख्या म्हणजेच ॲटॉमिक नंबर होय. प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या म्हणजे मास नंबर होय. हे बरोबर आहे. उत्तर काय? हा सॉरी, इथं किंवा म्हणलंय, इथं पण किंवा म्हणलंय. आता समजा न्यूट्रॉन जर घेतला, आपण हायड्रोजनचं उदाहरण घेऊ. नॉर्मल हायड्रोजन मध्ये न्यूट्रॉन नसतंय, प्रोटॉन असतंय, तरी पण ह्याचा ॲटॉमिक नंबर काय? 1 आहे. हा, म्हणजे ह्याचा अर्थ काय? इथं एकच आहे, कारण न्यूट्रॉन नाही त्याच्यामध्ये. न्यूट्रॉनची संख्या म्हणजे ॲटॉमिक नंबर आहे, हे चुकीचं आहे. बरोबर आहे ना? आणि प्रोटॉन किंवा न्यूट्रॉनची नाही, तर प्रोटॉन अधिक न्यूट्रॉन पाहिजे, त्यामुळे हे दोन्ही चुकीचं आहे. उत्तर काय पाहिजे ह्याचं? दोन्ही अयोग्य आहेत, अ आणि ब. आता 77वा प्रश्न बघा, ह्याच्यामध्ये वेगवेगळे लिकर आहेत.
31 डिसेंबरचा आणि या प्रश्नाचा काय संबंध नाही, जवळ आलाय म्हणून लगेच टाकला, ह्याचा काय संबंध नाही, कारण आधीच पेपर तयार केलेला आहे. ह्याच्यामध्ये बघा लिकरचं प्रमाण दिलेलं आहे. बियर 5 डिग्री, शॅम्पेन 11% जवळपास, वाईन आणि सेक 15 ते 16%, शोचू 25 ते 30 आणि विस्की आहे ती सगळ्यात जास्त. हार्ड ड्रिंक मध्ये सगळ्यात जास्त हार्ड मध्ये विस्की, रम याचा समावेश होतोय, 40च्या जवळपास असते. त्यामुळे ह्याच्या बाटलीची जी संख्या आहे, बिअरची बाटली मोठी असते, बघितलं तर असेल ना कुठे तर, आणि विस्की लहान असते, क्वार्टर मध्ये वगैरे येते, कारण त्याचं प्रमाण कशामुळे असतंय, अल्कोहोल कंटेंट जास्त असतं ते. यासाठी पाण्याची गरज लागते, ह्यासाठी पाण्याची गरज लागत नाही. 78वा प्रश्न बघा, डिटर्जंट बाबत योग्य विधानाची निवड करा. अपमार्जके नैसर्गिक वनस्पती आणि प्राणी यापासून तयार केले जातात, चुकीचं आहे. अपमार्जके जैविकदृष्ट्या अविघटनशील असून जलचर सजीवांच्या मृत्यूस कारणीभूत ठरतात, बरोबर आहे. सोडियम कार्बोनेट असतो, बरोबर आहे. डिटर्जंट मध्ये सोडियम कार्बोनेट असतो आणि आपण जे साबण वापरतो अंगाला लावायला, म्हणजे धुवायचा नाही, अंगाचा साबण, त्याला सोडियम पोटॅशियम नाही, सोडियम सल्फोनेट पण असतं आणि पोटॅशियम सॉल्ट पण असतं. काय काय असतं, बोला की बोला की. योग्य विधान ब आणि क पाहिजे, त्यामुळे उत्तर ह्याचं चेंज करू आपण, उत्तर पर्याय क्रमांक 1 पाहिजे, बरोबर आहे का. बरं हे बघू, पण ते हायर सॉल्ट ऑफ फॅटी ऍसिड आहेत. अंगाच्या साबणामध्ये सोडियम कार्बोक्सिलेट असतो आणि NaCO3 का सोडियम कार्बोनेट. कार्बोक्सिलेटचं बघून मी सांगतो, एक्सप्लेनेशन मध्ये चेंज करतो, मग तुम्ही एक्सप्लेनेशन मध्ये चेंज करू, आपण परत चर्चा करून एक्सप्लेनेशन मध्ये चेंज करू. 79वा प्रश्न बघा आता, हे काय डायरेक्ट आहे, फेरस सल्फेट, सोडियम कार्बोनेट, कॉपर सल्फेट, 8वी 9वीच्या पुस्तकातला प्रश्न आहे. ह्याचं उत्तर काय, पर्याय क्रमांक 1. आता फटाके जे असतात त्याच्यामध्ये वेगवेगळे केमिकल वापरले असते, त्यामुळे त्याच्या कंबशन मधून वेगवेगळे कलर तयार होते, तर ह्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. फॅक्च्युअल प्रश्न आहे. आता हा जो प्रश्न काढला हे पण कॅन्सल करायला सांगितलंय, कारण ऐकून घ्या. हा प्रश्न जुलैमध्ये निवडणुका झालत्या का, नव्हत्या झाल्या. निवडणुका कधी झाल्यात, आता 15-20 दिवसापूर्वी झाल्यात. हा प्रश्न ज्यावेळेस काढला ना त्यावेळेस सार्वत्रिक निवडणूक झालीच नव्हती. अंतर्गत निवडीमधून बेरिस जॉन्सनची निवड झाली होती, म्हणजे ज्या मासिकामध्ये किंवा निवडणूक झाल्यानंतर हे प्रश्नपत्रिका तयार झाली होती ऑलरेडी, आणि नंतर हे लक्षात आलं नाही बेरिस जॉन्सन हे विजयी झाले. तर कधी कधी असं पण होतंय, आपण प्रश्नपत्रिका काढताना आयोगानं प्रश्न काढायला सांगितलेलं असते, त्या 2 महिने आधीच तयार होते, आणि परत काय तर कुठली तर घटना घडते आणि ते करंट अफेअर चुकू शकते. तर थेरेसा मे यांनी राजीनामा दिल्यानंतर ब्रिटनमध्ये सार्वत्रिक निवडणूक न होता बेरिस जॉन्सन ची निवड झाली. त्यानंतर आता परत बेरिस जॉन्सन निवडून आलेत, त्यामुळे हे 15 दिवसापूर्वी निवडणूक झालेली आहे. त्यामुळं हे प्रश्न पण आता कॅन्सल करावा लागेल, कारण तसा पर्याय इथं खाली सापडतच नाही. तसा जर विचार केला ना, निवडणुका झाल्या नाहीत असा विचार केला, लगेच त्यांच्या निवडणुका न होता निवड झाली होती. बरं काय मत आहे तुमचं, बरं तो काळ लक्षात घ्या. आणि जर आपण टेक्निकली जर बघितलं तसाच विचार केला तर राजीनामा दिल्यानंतर निवडणूक न होता त्यांची निवड झाली होती. हा इंटरनल अंतर्गत त्यांच्या पक्षाची निवडणूक झाली, सार्वत्रिक निवडणूक नाही झाली. त्यामुळे सार्वत्रिक हा शब्द आहे तो चुकीचा आहे, सार्वत्रिक शब्द चुकीचा आहे. बेरिस जॉन्सन हे हुजूर पक्षाचे नेते आहेत, बरोबर आहे. बेरिस जॉन्सन हे लंडनचे माजी महापौर होते आणि थेरेसा मे यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री होते, सचिव नव्हते. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 1. कॅन्सल नाही करत, ठेवू हे प्रश्न. तथाकथित प्रतिष्ठेसाठी हत्या, आता ह्यामध्ये 2चं कन्फ्युजन होऊ शकतं, हरियाणा आणि राजस्थान. त्याचं उत्तर आहे राजस्थान.
या दोन्हीमध्ये कन्फ्युजन होऊ शकते ना. हरियाणामध्ये जास्त घटना घडते एनसीआरबीच्या रिपोर्टनुसार, पण कायदा केलाय राजस्थाननं. 83वा प्रश्न बघा. युजीसीनं 23 जुलै 2019ला 23 बोगस विद्यापीठाची यादी जाहीर केली. सर्वाधिक बोगस विद्यापीठे आपल्याला वाटतंय बिहार पण आहे, ते यूपी. सगळं वाईट बिहारमध्येच होत नाही, काय यूपी मध्ये पण होतंय. महाराष्ट्रातील एकमेव बोगस विद्यापीठ कुठलं आहे? राजा अरेबिक विद्यापीठ. नागपूरमध्ये नाही, औरंगाबादमध्ये. असं बोलताना चुकलं गडबडीत. मग हे काय असणार आहे? चुकीचं आहे. औरंगाबाद दिलंय पण ते कुठं आहे? ऍक्च्युली नागपूरमध्ये. तर ह्याचं उत्तर काय येणार आहे? 4. दोन्ही चुकीचे आहेत, योग्य एक पण नाही. 84वा प्रश्न. फक्त 5 मिनिटं थांबा, 21ला आपण संपवूया. आता ह्याच्यामध्ये काय चुकलंय बघा. हे जे फॅक्च्युअल आहे ते बरोबर आहे, बाकी दोन्ही चुकीचं आहे. खाली ते एक्सप्लेनेशन मध्ये दिलंय आपण. 7व्या नव्हती तर आता 2017ला 5व्या होती. सगळ्या निर्देशांकामध्ये आपला स्थान घसरायला आहे. हा ट्रेंडच आलाय 2 वर्ष झालं. 2019 आणि 18च्या सगळ्या निर्देशांकामध्ये आपण जास्त करून खालीच चाललोय. ज्यात वर चाललोय त्याचं फक्त लक्ष द्या. 5वं होतं 2017ला, 18ला 8वं झालंय. 86वा प्रश्न बघा. हे महत्वाचा प्रश्न आहे, ह्याला स्टार करून ठेवा. हा रिपीट होण्याची शक्यता आहे कंबाईनला किंवा राज्यसेवेला. कुठल्या बँका विलिनीकरण झालेत हे पण बघून घ्या. ह्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्राचा काय संबंध आहे? बँक ऑफ महाराष्ट्र विलिनीकरणापासून आत्ता सध्या तरी लांब आहे. होऊ शकतंय भविष्यात, काय सांगता येत नाही. वाईट अवस्था चालू आहे बँकेची. पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, युनियन बँक आणि इंडियन बँक ह्यामध्ये कुठल्या बँका मर्ज होणार आहेत ते बघा. युनियनवाले जर 2 महिन्याला एकदा संप करतात, 3-4 दिवस संपावर जातात बँक कर्मचारी. पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, युनियन बँक आणि इंडियन बँक कुठल्या बँका त्यामध्ये मर्ज होणार आहेत त्याची लिस्ट दिलेली आहे एक्सप्लेनेशन मध्ये. आता लोथल संबंधी विचारलंय. लोथल पहिल्यांदा काय? कर्नाटकचा काय संबंध नाही. जे साईट आहे ते दंडन अरण्याच्या आसपास तर आहेत किंवा वर तर आहेत. हडप्पाच्या काळात खालच्या साईडला सगळं द्रविड काळात गेलंच नाहीत, भविष्यात जाऊ शकतात. इतिहास सुद्धा बदलणार आहे. पण सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्राच्या खाली एक सुद्धा साईट सापडलेली नाही हडप्पाची, त्यामुळे कर्नाटक इलिमिनेट होतंय. योग्य विधान निवडा म्हणून सांगितलं, याचं उत्तर आहे फक्त ब बरोबर आहे. फ्रेंच नाही, पोर्तुगीज सोबत सहकार्य केलंय. 88वा प्रश्न बघा. कुणी पदभार स्वीकारलाय? करमबीर सिंग. पर्याय क्रमांक 3. 89वा प्रश्न बघा. योग्य विधानाचा निवड करा. ह्याच्यामध्ये सगळं चुकवलंय. 18 ते 40 वय पाहिजे. निवृत्ती वेतनासाठी 3000 रुपये मिळणार आहे आणि जीएसटी उलाढाल 1.5 कोटीपेक्षा कमी पाहिजे. उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. एटीएम वापरावरील शुल्काचे पुनरावलोकन करण्यासाठी आरबीआयने कोणाच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती? व्ही.जी. कन्नन. सध्या इंडियन बँक असोसिएशन IBA जी संस्था असते त्याचे CEO आहेत. सगळ्या बँकेची एक संस्था आहे, त्याचे CEO आहेत. 91वा प्रश्न बघा. डिजिटल पेमेंटची सुरक्षितता आणि संरक्षण मजबूत करण्यासाठी शिफारसी करण्यासाठी आरबीआयने स्थापन केलेला 2019 मधील जो अहवाल सादर केलाय त्या संदर्भाचे योग्य विधानं निवडायचे. सगळे विधानं बरोबर आहेत. नंदन निलकेने अध्यक्ष होते. RTGS आणि NEFT वर शुल्क आकारू नका म्हणून सांगितलं, नाहीतर ऑनलाईन कोण ट्रान्सफर करणारच नाही. आधीच 2 रुपये घेत होते आपल्याकडे, हॉटेलला गेलो होते किंवा 2% घेत होते ना, त्यामुळे कार्ड कोण देतच नव्हतं त्यांना. आता बंद केल्यापासून 2 वर्षात कार्ड पेमेंटचा दर वाढलाय. क्रेडिट कार्डवर अजून सुद्धा काहीतरी शुल्क आहे, त्यामुळे क्रेडिट कार्डवर काही दुकानदार 3% घेतात, पण नियमानुसार त्यांच्याकडनं घ्यायचं नाही असं सांगितलेलं आहे. सरकारनं आदेश काढलेत, आरबीआयनं पण आदेश काढलेत, ग्राहकाकडनं ते चार्ज घ्यायचं नाही. 2018-19 भारताचा सर्वात फायदेशीर उद्योग बनण्याचा मान, म्हणजे अडचणीच्या काळात ONGC आशादायी क्षेत्र आहे भारताच्या PSU मधले. ONGC फॉरेन मध्ये पण बिझनेस करते. भारताची जरी परिस्थिती आता घसरत असेल इकॉनॉमिकची, तरी ONGC विदेशमध्ये पण त्याच्या बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज चालू आहे. आपण जास्त आयात करतो आणि तेवढं निर्यात पण करतो पेट्रोलियम. 73वा बघा. 17व्या लोकसभा निवडणुकीबाबत अयोग्य विधानाची निवड करा. ह्याच्यामध्ये अ आणि क अयोग्य आहे. काय काय चुकवलंय ते बघा. 4 टप्प्यात निवडणुका झाली होती.
महाराष्ट्रात 4 टप्प्यात झालेली, देशभरात 7 टप्प्यात झालेली. 17वी लोकसभेत मतदान किती झालेलं, सगळ्यात मोठा टप्पा कुठला होता ते सगळं बघून घ्या आणि सीट्स एकदा बघा. सीट्स लक्षात ठेवा. जास्त करून जे 2 समाविष्ट समान आहेत त्यांचं एक लक्षात ठेवा. त्यानंतर क्रम पण लक्षात ठेवा. कधी कधी सीट न विचारता उत्तरचा क्रम विचारू शकतात. डीएमके एआयडीएमके सारखं इकडचं तिकडे पलटी होत असते तामिळनाडूमध्ये, कंटिन्युअस ट्रेंड आहे ते. 94वा प्रश्न बघा. प्रमोद कुमार मिश्राच्या अंतर्गत प्रमोद कुमार मिश्रा यांना सासाकावा पुरस्कार या व्यक्तीला जाहीर झालाय. युनायटेड नेशन ऑफिस ऑफ डिझास्टर रिस्क रिडक्शन, ज्यांनी आपत्ती व्यवस्थापनामध्ये काम केलंय त्यांना सासाकावा हा पुरस्कार दिला जातो. ते भारताचे अतिरिक्त सचिव आहेत. निप्पॉन फाउंडेशन आहे हे काम करत आहे. निप्पॉन फाउंडेशनचे संस्थापक होते रोइची सासाकावा. आपत्ती व्यवस्थापन अशी आहे ना, जास्त करून जपान संबंधित आहे बघा. जपाननं भूकंपाचे बरेचसे धक्के सोसलेत. तुम्हाला काय जर आठवलं नाही तर जपानी नाव बघायचं कुठलं आहे, जर काय विचारलं तर. आपत्ती व्यवस्थापन जर आलं तर ती शेवटचा इलाज आहे, कायच नाही आलं तर. पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या अध्यक्षतेखालील सुरक्षा विषयक समितीने DRDOच्या स्थापनेस मंजुरी दिली आणि DSROचा लॉंग फॉर्म विचारलाय. तर DSRO म्हणजे काय, डिफेन्स स्पेस रिसर्च एजन्सी. डिफेन्स स्पेस रिसर्च एजन्सी. DRDO कसं आहे तसं हे नवीन काढलेलं आहे, त्यामुळे महत्वाचं आहे ते. एक मिनिट, इथं ए पाहिजे होता, इथं ए पाहिजे होतं. बरं हे हॅश करू, कारण तुम्ही त्याच्यामुळं चुकू शकते. पण हे जो प्रश्न आहे ना ह्यासाठी महत्वाचा आहे. DRDO सारखं तयार केलं नवीन एजन्सी. 96वा प्रश्न बघा. वित्तीय साक्षरतेबाबत जनजागृती करण्यासाठी RBIने वित्तीय साक्षरता तसंच आहे का आता, म्हणजे मोदी युगात काय म्हणजे फिक्स ठेवायचं नाही. जर नाव जरी काय असेल तर त्याचं लॉंग फॉर्म वेगळंच काय तर होतंय. साक्षर जर असेल तर KS मधले गाळलेले पण असतात काय तर, कारण नवीन ज्या योजना आहेत ते असंच काय तर तयार झालेलं आहे. बरोबर आहे ना, म्हणजे हे बरोबर आहे. कंट्रोल अंडू करतो हे सर. ओ दिलाय म्हणजे लॉंग फॉर्म जरी DSRO असला तरी म्हणताना त्याला डिफेन्स स्पेस रिसर्च एजन्सी म्हणायचं. काय म्हणायचं त्याला काय कारण नाही. मोदी सरकार. 96वा प्रश्न बघा आता. वित्तीय साक्षरतेबाबत जनजागृती करण्यासाठी RBIने वित्तीय साक्षरता आठवडा, या आठवड्यावर प्रश्न विचारण्याचं प्रमाण 2 वर्ष झालं जास्त वाढलंय. तर ते आठवडा आहे 3 जून ते 7 जून. फॅक्च्युअल प्रश्न आहे. 97वा प्रश्न बघा. ठिकाण विचारलेले ते सुद्धा फॅक्च्युअल आहे. त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. स्थळ आणि अध्यक्ष, शेवटचे 2-3 आहेत ना त्याचे अध्यक्ष पण लक्षात ठेवा. आणि फादर फ्रान्सिस डिब्रुटो ह्याचे पुस्तकं लक्षात ठेवा. पुस्तकं कुठले त्यांचे, पुस्तके कुठले आहेत ते पण काढा परत. अमेझॉन कंपनीच्या अमेरिकेबाहेरील स्वतःच्या मालकीचे पहिले ऑफिस भारतात कुठं, हैदराबाद मध्ये. जगनमोहन रेड्डी यांनी आंध्र प्रदेश मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता ते स्थापना वगैरे सगळं सांगितलेलं आहे. 2009 मध्ये नाही तर 2011 मध्ये स्थापना झालेली आहे त्यांची. त्यासोबतच लोकसभा निवडणुकीत लोकसभा सदस्य 25 आहेत तर 32 कसं असतील, 25 पैकी 22. त्यांचा रिझल्ट म्हणजे जास्त 90% पेक्षा जास्त यश मिळालंय त्यांना. त्यासोबतच अजून एक पुढला कुठला आहे, हा तिथं पण 175 जागा आहेत. 188 जागा दिलेत. नवीन राज्य तयार झालेले आहेत ना त्यांचे विधानसभेची संख्या आणि लोकसभेची संख्या ह्या माहीतच पाहिजेत. मेन्सला पण येणार आहेत. म्हणजे तेलंगणा आणि आंध्र प्रदेश ह्याच्या जागा फक्त लक्षात ठेवा, बाकी कोणाला लक्षात ठेवलं नाही तरी चालतील. अजित डोवाल यांची पुन्हा एकदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी निवड झाली. याबाबत आयोग विधानाचा पर्याय निवडा. यामध्ये काय आणि अयोग्य आहे. काय अयोग्य आहे आपण सगळं ह्याच्यामध्ये डिटेलमध्ये दिलंय. त्यांना राज्यमंत्री देऊ शकत नाही, कॅबिनेट मंत्री देणार, कारण संरक्षण सल्लागार आहे. हा म्हणजे सध्याला त्यांना प्रमोशन केलंय आणि आधीच राज्यमंत्री होते म्हणल्यावर आता राज्यमंत्री डबलदा देऊ शकत नाही. तर कॅबिनेट मंत्री त्यांचं वाढवलंय आणि अजून एक अतिरिक्त सल्लागार घेतले ते आपल्या महाराष्ट्रातले. कोण आहे त्यांचं,
नाही पसरीच्या नाही, डीजी राहिलेत आपल्या इथले ते. हा दत्ता पडसलगीकर, माझे डीजे आपले दत्ता पडसलगीकर, त्यांना अतिरिक्त सचिव, त्यांना पण काहीतरी दर्जा दिला असेल ते पण एकदा बघून घ्या. करेक्ट 2 वाजता या. थँक्यू.